सुमुखस्य एकदन्तस्य कपिलो गजकर्णकः लम्बोदरस्य विकटो विघ्ननाशो गणाधिपः धूम्रकेतुर्गणाध्यक्ष भालचन्द्रो गजाननः प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं लम्बोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तदाष्टमं नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम् ओम गणंजय गणपति हेरंबो धरणीधरः महागणपति लक्षप्रदाः क्षिप्रप्रसादनामूकसिद्धिरमितो मन्त्रचिन्तामणिनिधिः सुमङ्गलो बीजमाशापूर्को वरदः शिवः काश्यपो नन्दनो वाचा सिद्धो धिण्डिर्विनायकाः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। नमस्कार। आज मला वाटतं आपण जवळपास मागच्या लॉकडाऊन नंतर आता तिसऱ्यांदा मी आता या अनुभूती ग्रुपवरती येतोय। प्रथम निलेश आणि प्रज्ञाताई दोघांचे आभार। खरं तर आत्ता पुन्हा एकदा अनुभूतीवर ग्रुपवरती येण्याचं माझा मुख्य उद्देश असा होता की आत्ताच्या सगळ्या आजूबाजूला असलेल्या परिस्थितीमुळे लोकांमध्ये खूप असं नैराश्य, खूप निगेटिव्हिटी आणि खूप निराशेचे विचार यायला लागलेत। तेव्हा बोलता बोलता प्रज्ञाताई म्हणाल्या की जरा थोडीशी सगळ्यांमध्ये ऊर्जा येण्याची गरज आहे, तर आलात तर बरं होईल। मागच्याला खरं तर बोलायचं बरंच, मागच्याला दीड दोन तासाची 2 सेशन दीड तासाची झाली। खरं तसा मला वैयक्तिकरित्या अनुभव सांगणे किंवा ह्या गोष्टी थोड्याशा मी टाळत असतो, कारण बऱ्याच वेळेला अनुभूती या सगळ्या ज्या असतात त्या प्रत्येक साधना मार्गातल्या प्रत्येक भक्ताला या येतच असतात आणि अनुभूती या व्यक्तिसापेक्ष असतात। त्यामुळे व्यक्तिसापेक्ष अनुभूतींचं उगीच आपण खूप सांगून त्याचा आपण स्वतःच्या अहंकाराची वाढ करतो असा माझा एक समज होता। तो प्रज्ञाने माझा खोडून काढला आणि तिचं म्हणणं असं की तुझे अनुभव कळल्याशिवाय लोकांना त्या साधना मार्गामध्ये आपण कुठे कमी पडतोय किंवा आपण साधना मार्गात घट्ट का राहायला पाहिजे याविषयीचा कॉन्शियसनेस डेव्हलप होईल। मला वैयक्तिकरित्या तुम्हाला अगदी मनापासून नम्रपणे सांगायचं आहे की पहिली गोष्ट म्हणजे मी अनुभूतीवरती येऊन अनुभव सांगतोय, त्याच्यात मला माझं वैयक्तिक व्यक्तिस्तोम करून घ्यायचं नाही। मला याच्यातनं कुठली महाराजगिरी करायची नाही। मला कुठल्या याच्यातनं काय होतं बऱ्याच वेळेला की एखाद्या माणसाला अनुभव यायला लागले किंवा अनुभव येत आहेत किंवा त्याला अनुभव आलेत असं म्हणलं की साधारणपणे समोरच्या माणसाचा एक भाव असा असतो की लगेच त्याच्यात पाया पडायला लोक सुरुवात करतात। तर खरं तर साधना मार्गात ज्याच्याकडे सद्गुरूचं अधिष्ठान आहे, तो सद्गुरूला मानतो, सद्गुरू तत्व मानतो, गुरु संप्रदाय गुरु परंपरा मानतो, त्याला अनुभूती आल्या नाहीत असं कधी जनरली होत नाही। आता प्रश्न कसा उरतो की समजा तुम्हाला अनुभव आला, तुम्हाला दृष्टांत झाला, तुम्हाला महाराजांचं तुमच्या सद्गुरूंचं दर्शन झालं, तुमच्या आवडत्या लाडक्या देवतेचं दर्शन झालं, पण दर्शन झालं म्हणजे तुमच्यात आमूलाग्र बदल झाला का हा प्रश्न स्वतःला विचारून बघायचा, जो मी विचारून बघतो आणि त्याच्यातनं असा विचार करतो की त्याच्यात तुमच्यात किती फरक पडला असेल तर त्या अनुभूती दृष्टांताचा काहीतरी उपयोग माझ्या आयुष्यभराला झाला तर मला सांगायचा अधिकार आहे। म्हणून मी टाळत होतो की आपण जर आपल्यात 100% बदल झाला असं जोपर्यंत जाणवत नाही किंवा दिसत नाही तोपर्यंत ते तुम्हाला अधिकार नाहीत की आपण अधिकारवाणीने काहीतरी अनुभव सांगावेत। फक्त यातला एकच फक्त त्यातला पार्ट असा आहे की मी थोडासा त्याच्यात वेगळ्या दृष्टीने पाहतो। म्हणजे याचा अर्थ असा नाहीये की अनुभूती आलेला माणूसच खूप श्रेष्ठ अधिकारी असतो आणि ज्याला अनुभूतीच येत नाही त्याला अधिकार नाही किंवा त्याला कुठल्याचे कुठले अधिकार किंवा त्याला तो उपासनेत साधना मार्गामध्ये अस्पृश्य आहे असं कुठल्याही प्रकारचं मत करून घेऊ नये। अनुभूती काय येतात किंवा काय याव्यात तर बेसिकली तुम्ही तुमच्या साधना मार्गावरती तुमचे पाय घट्ट रोवण्यासाठी किंवा घट्ट होण्यासाठी तुम्ही तिथे टिकून राहण्यासाठी ते अनुभव तुम्हाला यायला पाहिजेत किंवा येत असतात। आणि आलेल्या अनुभवाचं तुम्हाला एवढंच फक्त स्वतःची समजूत करून घ्यायची की मी मार्गावरती बरोबर आहे, महाराजांचं माझ्यावरती लक्ष आहे, माझ्या सद्गुरूंचं माझ्यावरती लक्ष आहे, मी ज्या देवतेची उपासना करतो तिच्यावर माझी पूर्ण कृपा असल्याचं मला ही प्रचिती येते, तर ह्याचा अर्थ मी माझ्या ट्रॅकवर बरोबर आहे। असो, आता ह्याच्यात दुसरा एक असा राहतो की ह्याचे सद्गुरू श्रेष्ठ,
त्यांचे सद्गुरू जास्त श्रेष्ठ, यांचे जरा कमी, माझे सगळ्यात श्रेष्ठ, असा भाव जो सद्गुरू मानतो, जो गुरुतत्व मानतो, त्यांनी कदापि ठेवू नये. सुरुवातीच्या काळामध्ये सगळ्यांच्याच बाबतीमध्ये हे घडतं, म्हणजे मीही त्याला अपवाद नाही. कारण कसं असतं की जनरली तुम्ही जेव्हा त्या अध्यात्म मार्गामध्ये मार्गक्रमण करता तेव्हा अनेक अनुभव तुम्हाला समृद्ध करत असतात. आणि अनुभूतींमधनं ती जी मॅच्युरिटी येते ती कदाचित सुरुवातीच्या काळामध्ये कुणालाच नसते. म्हणजे मी माझं स्वतःच उदाहरण देतो, मला सुद्धा नव्हती, अजूनही नाहीये. फक्त होतं काय की जसे जसे तुम्हाला अनुभव येतात, वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला परमेश्वराच्या अस्तित्वाची प्रचिती ठाई ठाई यायला लागते, तेव्हा तुमच्यात थोडे थोडे बदल हे घडायला लागतात. पूर्ण बदल जर झाला तर मी संत सत्पुरुषच होईल, मी म्हणजे कुणी जो कोण ज्याच्यात पूर्ण बदल झाले. पण काय होतं की आपल्यावरती अनंत जन्मांचे चांगले वाईट संस्कार असतात. त्यामुळे एकाच जन्मामध्ये सगळंच तुमचं बदलून गेलंय असं सहसा नाही होत, ही फार अपवादाची गोष्ट असते. म्हणून नम्रपणे सांगतो की माझे अनुभव ऐकल्यानंतर किंवा त्याच्यानंतर असा कुठलाही समज होऊ नये की मी फार अधिकारी आहे, अधिकारी सत्पुरुष आहे. अधिकारी सत्पुरुष असतात, मी माझ्या डोळ्यांनी असे अनेक अधिकारी सत्पुरुष पाहिलेत, अनुभवलेत, आणि माझी जीभ सुद्धा कधी त्यामुळे रेटणार नाही. आणि स्वतःच्या आपण कुठे त्यांच्या धुळी, सत्पुरुषांच्या धुळीचा सुद्धा आपण जवळ नाही. हे मागं दिसत आहेत, यांच्या तर जवळ उभं राहण्याची किंवा मी त्यांना पाठीमागे ठेवून बोलायची सुद्धा खरं तर माझी पात्रता नाही, माझी नाही, कुणाचीच नाही. आपण यांच्या पुढे तर हे सर्वव्यापी ब्रह्म आहे. यांच्यासाठी मला तर स्वामी महाराजच, मला स्वामी महाराजांची ज्यांच्यावरती परमकृपा होती त्या आनंदनाथ महाराजांना मी गेली जवळपास मागची 20-21 वर्ष फॉलो करतोय. त्या 21 वर्षात मला आनंदनाथ सुद्धा फार झेपले नाहीत. ते आनंदनाथ महाराजच कळलं नाही, तिथे स्वामी महाराज कधी कळावेत. कारण आनंदनाथांसारखे हजारो सत्पुरुष ज्या माऊलीने उभे केले त्या जगाचं कार्य सांभाळण्यासाठी, असे आनंदनाथांसारखे हजारो सत्पुरुष असताना एक आनंदनाथच मला कळत नाही, तर स्वामी महाराज कधी कळायचे. त्यामुळे बऱ्याच वेळेला काय होतं की आत्ताच्या भयावह परिस्थितीमध्ये गांगरलेली अतिशय समस्यांनी व्याकुळ झालेली अशी जी जनता असते ना, ती बुवा महाराजांच्या नादाला लागते आणि भरडली जाते. थोडंसं फक्त त्याच्यातलं एवढंच लक्ष ठेवावं, आपणही न कळत अनेक लोकांचं स्वामी स्वरूप, प्रत्यक्ष स्वामी आहेत ते असे जे उल्लेख करतो ना, ते टाळावेत. महाराजांनी देह सोडल्यानंतर कुठल्याही अवतारी सत्पुरुषांनी मी स्वामी स्वरूप आहे, मी स्वामींच्या गाडीचा अधिकारी आहे किंवा स्वामींनंतर मीच आहे असा आव सुद्धा कुठल्याही एकाही त्यावेळेच्या सत्पुरुषांनी आणला नाही. मग ज्यांना प्रत्यक्ष महाराजांचा सहवास मिळाला, ज्यांना प्रत्यक्ष स्वामी महाराजांचं प्रत्यक्ष कृपाछत्र ज्यांना लाभलं, त्या सत्पुरुषांनी सुद्धा कधी महाराजांच्या देह सोडल्यानंतर असे दावे केले नाहीत किंवा अशा प्रकारचे आव आणले नाहीत. तर आत्ताच्या काळामध्ये ठाई असं ठिकाणी दिसतं की लोक, म्हणजे मी तो विषय नाही काढायचा, फक्त एवढंच सांगतो की आपणच लोकांना डिक्लेअर करून टाकतो की हा स्वामी स्वरूप आहे, ते प्रत्यक्ष स्वामीच आहेत, असं नाही बोललं नाही पाहिजे. कारण आपल्या सर्वांचेच पाय मातीचे आहेत आणि साधना मार्गात तो थोडासा जरा बरा आहे, आपल्या वरच्या स्टेपला आहे, त्याचेही पाय मातीचेच असतात. क्रिकेटमध्ये जशी 6 बॉलचं षटक असतं ना, तसं षड्रिपूंचं षटक आहे. मला असं वाटतं की त्या 6 षटकांमधल्या एका तरी बॉलमध्ये प्रत्येकाची विकेट कधी ना कधीतरी निघते. आणि ज्याला ते 6 बॉलचं षटक पूर्ण खेळता येतं, ते 6 चेंडू खेळता येतात, तो सत्पुरुष होण्याच्या किंवा तो अधिकारी होण्याच्या पात्रतेचा नक्की असतो. आनंदनाथांचे नातू गुरुनाथबाव वालावलकर, ज्यांचा मला जो बरेच वर्ष सहवास मिळाला, ते नेहमी मला म्हणायचे की 6 धुतले तो साधू आणि 6 अंत केला तो संत. आपण आपल्याकडे आरशात बघावं, मला 6तलं एकाचंही अजून आपल्याला अंत करता आलेलं नाहीये. त्यामुळे आपण ना साधू ना संत, फार तर हे तुमच्या समोर अनुभव सांगण्यासाठीचा एक धाडस. असो, मुख्य विषयाकडे आज वळायचंय. आज तारखेनी आज मला वाटतं तारखेनी सत्यसाई बाबांचा समाधी दिवस.
बऱ्याच लोकांना सत्यसाई बाबांच्या बद्दल फारशी माहिती नाहीये. म्हणजे फारशी माहिती नाही म्हणण्यापेक्षा ज्या बऱ्याचशा त्यांच्याबद्दलची जी माहिती जी मीडियामुळे जी बाहेर आली की ती आहे ना, त्याच्यात जास्ती करून खूप प्रकारची गॉसिप आहेत. आणि मीडिया हा प्रकार असा असतो की अनुभूती वगैरे हा प्रकार किंवा बुद्धिवादी लोक तिथे जास्त असतात मीडियामध्ये. त्यांना त्याच्यात ते विषय वेगळे असतात सगळे. वैयक्तिक पातळीवरती माझे स्वतःचे अनुभव असल्यामुळे आणि खरं म्हणजे त्याच्यामुळे तर नाहीच, सत्यसाई बाबा हे निसंशय अवतारी सत्पुरुष होते. आणि म्हणजे माझे वैयक्तिक त्यांच्याबद्दलचे खूप अफाट अनुभव आहेत. माझा जन्म प्रॉपर शिर्डीचा आहे आणि लहानपणापासून माझी साईबाबांची भक्ती होती भरपूर. म्हणजे मी बाबा सोडून दुसरा देव माझ्या इयत्ता 10वी पर्यंत तरी मानत नव्हतो. स्वामी महाराजांच्या आमच्या घरात होतीच, पण आमच्या घरामध्ये महाराजांची भक्ती करताना मला आठवते आमच्या आजोबा मला महाराजांच्या मठातून महाराजांच्या पायाला हात लावल्याशिवाय चहा द्यायचे नाहीत म्हणून मला स्वामींचा खूप राग असायचा लहानपणी. अर्थात हे सगळ्यात आपले सगळे ते बाल हट्ट आणि आपल्याला काही कळतच नसतं, अजूनही काही कळत नाहीये, पण तेव्हा अजिबातच काही कळत नव्हतं. तर त्या काळापासून मला साईबाबांचा खूप खूप प्रेम खूप अनुभव त्या काळात लाभले. सत्यसाई बाबांचं नाव लहानपणापासून मी ऐकत होतो. मला जे 2-3 अनुभव आले त्यातला सत्यसाई बाबांच्या अनुभवाने मी पहिली सुरुवात करतो. सत्यसाई बाबांच्याबद्दल मी बरेच त्या काळामध्ये वाचलं होतं आणि मला एवढं कळलं होतं की सत्यसाई बाबा हे अवतारी सत्पुरुष आहेत. एकदा माझा एक सुधीर नावाचा मित्र, मला एकदा त्याचा फोन आला. माझ्या घरापासून एक 15-1 किलोमीटरवरती 15-20 किलोमीटरवरती IBM रोडला NIBM रोडवरती त्याचा एक साईट चालू होती. तो इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर आहे. आणि मला एकदा त्याचा फोन आला. मला म्हणला, शेखर ते सत्यसाई बाबा प्रकरण काय रे, कसं रे? म्हटलं प्रकरण, म्हटलं असे शब्द वापरू नको. म्हटलं ते सद्गुरू आहेत, ते सत्पुरुष आहेत आणि ते अवतारी आहेत. म्हटलं त्यांच्याबद्दल हे प्रकरण वगैरे अशाने जर वाचणार असेल त्यांचं पुस्तक तर नाही वाचलंच तरी चालेल. फक्त मी तुला एवढंच सांगतो, म्हटलं निसंशय अवतारी, अत्यंत श्रद्धेने वाच. जवळचा मित्र असल्यामुळे त्यांनी मला होकार दिला. आम्ही आमचं हे फोनवरती संभाषण चालू असताना त्याच्या साईटवरती, ती साईट बऱ्यापैकी तो एरिया असायचा का निर्मनुष्य एरिया होता. तर तो माझ्याशी बोलत असताना त्याच्या समोर एक वयस्कर व्यक्ती त्याच्या समोर आली आणि कपड्यावरनं त्याला ती खूप गरीब वाटल्यामुळं त्याने खिशातनं 5 रुपये त्यांना देण्यासाठी काढले. तर त्यांनी असं त्यांच्यासमोर असा हात केला. तर ती व्यक्ती त्याला म्हणली, हम लेने नाही हम देणे आये है. असं म्हणून त्यांनी काय केलं, त्यांच्या अंगावर अंगावर घेतली एक शाल होती, ती अशी बाजूला केली आणि त्यांच्या इथे त्यांनी असा एक सत्यसाईबांचा फोटो धरलेला होता. तो त्यांना असा दाखवला आणि त्याला म्हणले सुधीरला की इन्होंने आपके पास भेजा है ये देने के लिए. आणि सुधीरला त्यांनी 100 रुपये दिले. ही गोष्ट सांगपणे माझ्या मते 10-1 वर्ष झाली असतील. तर तो एकदम तो जेव्हा त्याला अनुभव तिथल्या तिथे आला, जेव्हा तो माझ्याशी बोलत होता, मी त्याला म्हणलं की सत्यसाई बाबा हे निसंशय अवतारी आहेत असं म्हणत असतात. समोरच्या माणसांनी येऊन त्याला तिथल्या तिथे 100 रुपये दिले की ज्या साईटवर तिथे माणसांची वर्दळ नव्हती त्या भागामध्ये. NIBM रोडला त्याला 12 वर्षापूर्वी अजिबात फारशी तिथे तेवढी कन्स्ट्रक्शन नव्हती. जिथे त्याचं भागात काम चालू होतं तिथं माणसंही नव्हती आणि तिथे त्याला पहिल्यांदा 100 रुपये मिळाले. आणि तेव्हा त्याला इतका धक्का बसला आणि ते 100 रुपये त्यांनी दिले. ते म्हणले की सत्यसाई बाबाने आपको देणे केले बोला आहे. त्याचा आवाज पूर्ण बंद झाला. ही झाली तेव्हाची. नंतर त्याच्यात आत्ताच्या अलीकडच्या काळामध्ये सत्यसाई बाबांनी ज्याला देह सोडला, मला आठवतं की त्याला माझा स्टुडिओ आणि घर एकाच इमारतीमध्ये होतं. फर्स्ट फ्लोअरला माझा स्टुडिओ होता आणि सेकंड फ्लोअरला घर होतं. आणि सत्यसाई बाबा जसे गेल्याची मला बातमी कळली तर मला फार 2 दिवस सत्यसाई बाबांचं ते सगळं अंत्यविधीचं सगळं हे दाखवत होते आणि त्या 1.5-2 दिवसात मी खूप मेंटली खूप डिस्टर्ब झालो होतो. पण 2 दिवस मी माझा स्टुडिओ बंद ठेवला होता आणि मी टीव्हीवरती त्यांचं सगळं ते अंतिम ते दाखवत होतं, तो प्रसंग बघत होतो. पाहत असताना तेव्हा त्यांचा अगदी शेवटचा त्यांची ती काचेच्या पेटीतनं जेव्हा त्यांना ते उचलतात आणि घेऊन जायला लागतात तेव्हा माझ्या डोळ्यातनं घळाघळा पाणी यायला लागलं आणि मी टीव्हीच्या समोर हात जोडला आणि फक्त एवढंच त्यांना म्हणलो की म्हणलं सत्यसाईंच्याकडे बघून की तुमच्या देहात असताना मला तुमचं दर्शन मिळालं नाही. आणि आज म्हटलं मला त्या गोष्टीचं खूप वाईट वाटतं की एका अवतारी सत्पुरुषाचं असताना सुद्धा मला दर्शन मिळालं नाही आणि मला कुठेतरी मनामध्ये त्या गोष्टीचं खूप वाईटही वाटलं. आणि त्याच्यानंतर एक हार्डली 1.5-2 महिने गेले. 1.5-2 महिन्यानंतर माझ्या संपर्कामध्ये माझ्या चित्राच्या स्टुडिओमध्ये चित्राच्या निमित्ताने एक माझ्याकडे शौनक पत्की नावाचा माझा एक मित्र आला आणि मला म्हणलं मला असं चित्र करून पाहिजेत, माझ्या सद्गुरूंचं करून पाहिजेत. त्याचे गोपाल बाबा नावाचे सत्पुरुष होते, ते त्याचे गुरु होते. त्यांच्याबद्दल तो मला काय काय सांगायला लागला मला. आणि माझा व्यवसायाचा भाग असल्यामुळे मला हे असे सारखे प्रकारचे लोक येत असतात
मग कोण म्हणेल त्याचं मी त्याला चित्र करून देणे, आपलं काम आहे तिथपर्यंत करायचं. तो खूप बोलता 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 त्याचं तो मला मग काय 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 तो सांगत होता त्यांच्याबद्दल. मी आपलं सगळं हो करायचो. तो माझं ते बेंगलोरला असतात. मग मी त्यांचं चित्र, त्यांना जी काय पाहिजे ती सगळी करून दिली. आणि करून दिल्यानंतर मला तो एक 15 दिवस केल्यानंतर तो मला तेव्हापासून परत संपर्कामध्ये आला. मला सारखं सांगायला लागला, म्हणे माझ्या सद्गुरूंना तुझ्या गालाला किस करायचंय. आणि मला ते इतकं कसं तरी वाटलं. म्हटलं मला का करायचंय. नाही म्हणे ते सारखं म्हणतात वो तुम्हारा पुन्हा का आर्टिस्ट आहे, मुझे उसको मुझे मिलाव, मुझे उसे किस करना है. आणि ते गोपाल बाबा बेंगलोरला होते. बेंगलोरपासून एक जवळ नीडगट्टा नावाचं गाव आहे, तिथे त्यांच्या स्थानाचं काम चालू होतं. आणि मी खूप टाळत होतो खरं सांगायचं म्हणजे. मी म्हटलं मला नाही रे म्हटलं इंटरेस्ट कुठे. तर मी जायला टाळत होतो त्याच्याकडे. तो दीड महिना माझ्या मागे लागला. दीड महिन्यानंतर एक दिवशी त्याचा फोन आला. मला म्हटलं की गोपाल बाबा लोणावळ्यामध्ये मुंबईला आले आणि त्यात लोणावळ्याच्या एका बंगल्यामध्ये एकांच्या घरी आले. तर तू काही कर, उद्या दत्त जयंती तू तिथे ये. आणि माझं नेमकं कामाचा लोड होता आणि तो हट्टाला पेटला होता. तर त्याची माझी त्या काळात मैत्री झाली असल्यामुळे मी त्याला होकार दिला. दुसऱ्या दिवशी मी सकाळी चहा प्यायला होता आणि स्टुडिओतलं काम थांबवलं आणि मी 11-11:30 त्याचा खूप फोन येतो म्हणून मी वॅगनरला स्टार्ट केली आणि लोणावळ्याला त्यांच्याकडे गेलो. जाताना माझ्या डोक्यात 100 वेळा येत होतं की कशाला आपण एवढं लांब आलो आता इथं आणि कशाला त्यांना भेटायचंय. पण ते केवळ माझ्या मित्राला नाराज करायचं म्हणून तिथे गेलो. आणि असंच माझ्या माहितीकडे एप्रिल मेचा अक्षय तृतीयेच्या आसपास, अक्षय तृतीया होती माझ्या माहितीप्रमाणे त्या दिवशी. आणि तर मी त्यांच्या तिथे गेलो. पार्किंगमध्ये गाडी लावत असताना मला कडाडून भूक लागलेली होती. 12:30-1 झालेला होता. भूक लागली होती. सकाळपासून मी फक्त चहावर होतो. आणि गाडी पार्क करत असताना तो मित्र धावत आला. तो मला म्हणला, शेखर म्हणला बाबांनी सांगितलंय वो शेखर ने कुछ खाया नाहीये, उसको पहिले खाना खिलाओ. तर माझ्या मनात क्षणभर आला आहे म्हणलं त्या सत्पुरुषांना आपण भेटलो पण नाही, ते आधीच सांगतात की उसको खाना खिलाओ, उसने कुछ खाया नाहीये. तर मला खूप छान वाटलं. मला वाटलं की हे सांगतायत म्हणजे नक्कीच आपल्याला हे कोणतरी अधिकारी असणार आहेत. तर पहिलं खायला मिळते म्हटल्यानंतर पहिला मी तिथे जिथे कुठं म्हटलं खायला मिळते ते पहिलं जाऊ. तर प्रसादाचं तिथे सगळेजण बुफे प्रसाद ते सगळेजण घेत होते. मी घ्यायला गेलो तर शौनक मला म्हटलं नाही म्हटलं तुला बाबाने सांगितलं की उसको मेरा जो प्रसाद का ताट प्रकार आहे वो शेखर को देना. तर त्यांच्या एकट्यासाठी तिथे आंब्याच्या रसाचं ताट होतं. चांदीच्या ताटामध्ये सगळं त्यांच्यासाठी केलेली वेगळी पंचपक्वानं, आणखी आंब्याचा रस, आणि ते एकट्या मला दिलं. आणि मला ते इतकं ओशाळल्यासारखं झालं की सगळी लोक प्रसाद वेगळा खातात आणि मला गोपाल बाबांचं चांदीच्या ताटातलं सगळं जेवायला प्रसाद म्हणून मिळालं. पण माझ्या मनात एवढंच आलं की चला ज्यांच्याकडे आले ते नक्कीच कुठेतरी अधिकारी असतील. आपण फार स्वार्थी असतो. आणि मग त्यांच्या समोर मी जेव्हा गेलो तर वरती गेल्यानंतर ते एक आतल्या खोलीमध्ये कुठेतरी ते झोपलेले होते. तिथपर्यंत त्यांनी मला, तर तेवढ्या तिथे एक बाहेर माणूस तो कानडी बोलत बाहेर आला आणि तो म्हणला की गोपाल बाबांनी शेखर करके कोई पुन्हा से आया उनको अंदर बोलाय. तर आम्ही दोघं जण बाहेर होतो. माझा मित्र कानडी असल्यामुळे तो त्याच्याशी बोलला आणि आम्हाला दोघांना ते आतमध्ये घेऊन गेले. आतमध्ये घेऊन गेल्या गेल्या ते बेडवरनं उठून बसले आणि माझ्याकडे एक टक बघायला लागले आणि गोड हसत होते माझ्याकडे बघून. खूप वेळ माझ्याकडे टक लावून बघत होते. आणि बघता बघता मला म्हणले, तर तुम्हारे जो स्वामी समर्थ आहे ना वही मैं हूं. आणि मग बोलता बोलता महाराजांच्या विषयी त्यांनी सांगितलं. आणि नंतर ते बोलत असताना ते कानडीमध्ये बोलत होते. मला काही कळत नव्हतं. त्यांच्या शेजारी एक दुभाषी बसलेला होता. तो मला ते जे कानडीत बोलतात ते हिंदीमध्ये समजून सांगत होता. आणि बोलता बोलता त्यांनी माझ्या 2-3 अशा सिक्रेट गोष्टी त्यांनी धाड 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 सांगितल्या. माझ्या डोळ्यातनं घडाघडा पाणी यायला लागलं. मी त्यांच्या पायावर डोकं ठेवलं. मला त्या क्षणाला कळलं की ही व्यक्ती साधीसुधी नाहीये, पोचलेली अधिकारी अवतारी सत्पुरुष आहेत. आणि मग मला गोपाल बाबा पुढच्या क्षणाला म्हणले, 2 महीने पहले बहुत रो रहा था ना टीवी के सामने कि तुम्हारा दर्शन नहीं हुआ, तुम्हारा दर्शन नहीं हुआ. तर मला 2 मिनिटं ते पटकन कळलं नाही. मला म्हणे वो जिन याद करो वो 24 तारीख थी, वो 24 अप्रैल के दिन वो सत्य से बाबा के सामने तुम रो रहे थे कि मुझे आपका दर्शन नहीं हुआ, इसलिए वो दर्शन देने के लिए मैंने तुम्हें यहाँ बुलाया है. आणि मला जवळ घेतलं. माझ्या गालाचा माझ्या कपाळाचा दोन्ही ठिकाणी किस घेतला. आणि नंतर ते मला म्हणले इसलिए मैं तुमको बुला रहा था, 15 दिन से तुम्हारी वेट ये कर रहा था, प्रतीक्षा करता की कब शेखर मेरे पास आ रहा है. आणि मला एवढं भरून आलं. त्याच्यानंतर गोपाल बाबा या अवतारी सत्पुरुषांचा माझा खूप अतिशय जवळचा आला. त्यांचा मला खूप सेवेची संधी मिळाली. मग बेंगलोरला नीडगट्ट्याच्या त्यांच्या स्थानावरती मला 3-4 वेळा जायला मिळालं. अलौकिक अनुभव मी त्यांच्या सेवेमध्ये सहवासात घेतले. ते पुण्यावरनं माझ्या आठवणी, ते पुण्यामध्ये मस्तान बाबा, ते बऱ्याच जणांना मस्तान बाबा माहिती असतील. पुण्याच्या स्टेशनवरती त्यांचं वास्तव्य असतं. दिगंबर रूपामध्ये ते बऱ्याच वेळा वावरत असतात. एक पंचा नेसलेला असतो.
कित्येक वर्ष त्यांनी आंघोळ केलेली त्यांनी कुणी पाहिली नाहीये, पण स्नान न करण्यामुळे त्यांच्या शरीराला कुठलाही दुर्गंध येत नाही. अनेक लोकांना त्यांच्या शरीराला सुगंध येतो. ते फार असंबद्ध बोलतात, पण अशा असताना सुद्धा मस्तान बाबांचे बरेच जणांना खूप खूप अनुभव आहेत. मला वैयक्तिक खूप चांगले अनुभव आहेत. तर मस्तान बाबांना ते गोपाल बाबा बेंगलोरवरनं प्रसाद पाठवायचे आणि मी आणि शौनक पत्की तिथे स्टेशनवर त्यांच्या तिथे पोहोचलो की ते मस्तान बाबा अशा हाताने हातवारे करून त्याला मागायचे की ओ मेरा प्रसाद दे, नीलकंठाने क्या भेजा आहे. तर आम्हाला पहिले नीलकंठा म्हणजे मला नव्हतं माहित त्याला नीलकंठा ते मस्तान बाबा का म्हणतात. मग तेव्हा मला शौनक पत्की म्हणला की अरे सत्यसाई बाबांनी त्यांना नीलकंठेश्वर महादेवाचं शिवलिंग दिलं होतं दिवस सोडायच्या आधी, आणि नीलकंठा त्यांना सत्यसाई म्हणायचे आणि इथे न सांगता मस्तान बाबा त्यांना नीलकंठा म्हणायचे. तर ह्या सुद्धा आता गोपाल बाबांनी आता मागच्या वर्षी देह सोडला. जेमतेम वर्ष आता होत आहे. अतिशय शक्ती मी त्यांना, त्यांच्या अलौकिक शक्ती मी त्यांच्या प्रत्यक्ष सहवासात अनुभवल्यात. थोडासा तो विषय वेगळा. सत्यसाईंचे अवतार मानले जाते. सत्यसाईंनी देह सोडल्यानंतर असं म्हणतात की सत्यसाईंनी जाताना त्यांच्या ज्या शक्ती होत्या सगळ्या त्या त्यांना ते देऊन गेले होते. हा माझ्या लक्षात राहील अशी अनुभूती त्या विभूतीने मला दिली होती. सत्यसाईंचा मी असंच एकदा माझ्या स्टुडिओमध्ये साईबाबांचं एक मोठं पेंटिंग मी केलेलं घेण्यासाठी माझ्याकडे मुंबईवरनं एक कुटुंब आलं होतं आणि माझ्या स्टुडिओमध्ये अशीच संध्याकाळची वेळ होती. माझा स्टुडिओ मी बंद केला होता आणि ते उशिरा माझ्याकडे लोक आले आणि आल्यानंतर ते जेव्हा आले तेव्हा माझ्या स्टुडिओमध्ये सत्यसाईबाबांचं एक पेंटिंग चालू होतं आणि इकडे त्यांचं मोठं केलेलं पेंटिंग होतं. तर त्यांनी त्यांचं पेंटिंग बघितल्यानंतर तिची फॅमिली होती ते अतिशय भाऊक, अतिशय सात्विक लोक होती सगळी. आल्या मला सगळे लोक म्हणले, त्यांच्या शिर्डीचे साईबाबांचं चित्र बघून ते सगळ्या त्यांच्या घरातल्या लोकांच्या डोळ्यात पाणी यायला लागलं आणि ते म्हणले की हे बहुत लाईव्ह आहे. आणि पुढच्या मिनिटाला ते मला म्हणले आप सत्यसाई बाबा को भी मानते हो. तर म्हणलं हा. तर ते म्हणे लेकिन सत्यसाई बाबा भी अवतारी सत्पुरुष है क्या, साई बाबा जैसे बहुत लोग बोलते कि साई बाबा क्या अवतार है. तर मी त्यांना म्हणलं बाबा क्या अवतार है या नहीं है इसके बारे में मैं कुछ नहीं कह सकता, लेकिन मैं इतना बता सकता हूं कि सत्यसाई बाबा निसंशय अवतारी सत्पुरुष है. आणि तो म्हणे असं काय एवढं म्हणजे त्यांच्यामध्ये आहे की तुम्ही त्यांना अवतारी मानता, तुम्हाला काही त्यांचे अनुभव आहेत का. म्हटलं हो निसंशय अनुभव आहेत म्हटलं. तर ते म्हणे आम्हाला त्यांच्याबद्दल काहीच माहिती नाही, आम्हाला जरा काहीतरी सांगा. तो विषय निघाला म्हणून मी त्यावेळेला माझ्या कम्प्युटरवरती युट्यूबला जाऊन सत्यसाई बाबांचा विभूती चमत्कार नावाचा एक प्रसंग युट्यूबवरती आहे. विभूती चमत्कार असंच रिलेटेड काहीतरी त्याला तो कीवर्ड आहे. तुम्ही नुसतं विभूती चमत्कार सत्यसाई बाबा टाकलं तरी तुम्हाला ती क्लिप त्याच्यामध्ये दिसते. आणि शिर्डी निवासा साई शंकरा मागं भजन आहे आणि यंगेज मधले सत्यसाई बाबा आहेत आणि एक छोट्याशा एका मटक्यामधनं शिर्डीच्या साईबाबांच्या मूर्तीला ते अशी विभूतीचं पात्र असं उलटं करून त्या मटक्यामध्ये असलेली विभूती असं स्वतःच्या हाताने ते पात्र उलटं करून सत्यसाई बाबा शिर्डीच्या साईबाबांच्या मूर्तीवरती अभिषेक करतात त्या विभूतीने. तुम्ही जर नीट निरखून बघितलं तर साधारणपणे विभूती जी असते ना ती अतिशय मऊ असते. त्यामुळे तुम्ही जी उलटं एखादी कुठल्याही विभूतीचं भांडं उलटं केलं तर अतिशय क्षणार्धात ती विभूती सगळी एका क्षणात खाली पडून जाते. जवळपास मिनिट, दीड मिनिट ती विभूती त्याच्यातनं अखंड पडते. म्हणजे त्याच्यात कमीत कमी 15, 20, 25 तेवढं मडकं भरेल एवढी विभूती त्याच्यामध्ये, एवढी विभूती त्याच्यातनं अखंड येते. आणि एवढ्या अखंड विभूतीचा फ्लो बघितल्यानंतर तुम्हाला निसंशय कळतं की ती विभूती मटेरियलाइज होती, म्हणजे ती त्याच्यात तयार होते आणि ती आपोआप त्याच्यातनं बाहेर येते. आणि हा लाईव्ह व्हिडिओ आहे, म्हणजे तुम्ही जर तो बघितला तर तुमच्या लगेच लक्षात येईल. आणि हा मी व्हिडिओ तिथे ऑन केला आणि तुमचा विश्वास बसणार नाही, माझ्या संपूर्ण स्टुडिओमध्ये म्हणजे ते जो विभूतीचा अभिषेक करत होते तर तो त्यांनी असं ते पात्र उलटं केलेला मी फक्त व्हिडिओ ऑन केला आणि संपूर्ण माझ्या स्टुडिओमध्ये विभूतीचा सुगंध पसरला. आणि ती लोक एवढी चकित झाली, म्हणजे तीच लोक सोडून द्या, मी स्वतः चकित झालो. माझ्या स्टुडिओमध्ये जवळपास 1 तासभर त्या विभूतीचा सुगंध होता. मग त्या लोकांचाही खूप विश्वास बसला. मला माझ्या विश्वासाची अतिशय पुन्हा एकदा नव्याने बळकटी आली की नाही, सत्यसाई बाबा हे साधं प्रकरण नाही. सत्यसाई बाबा आत्ता त्यांचा त्या देह सोडला. मला त्यांच्यासारख्या अनेक विभूती माझ्या आयुष्यामध्ये मी स्वतःला भाग्यवान समजतो की काहीतरी माझी नक्की पूर्वपुण्य आहे किंवा माझ्या आईवडिलांचे आशीर्वाद आहेत की अनेक सत्पुरुषांचे मला सहवास आणि प्रत्यक्ष दर्शनं लाभली. गगनगिरी महाराज होते आणि मी तुम्हाला सांगतो ना, आप्पा कुलकर्णी नावाचे सत्पुरुष होते. मी आता मला आठवला म्हणून तुम्हाला सांगतो.
साधारणपणे 18-20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 2003 माझ्या आठवणीप्रमाणे 2003 मी नुकतीच आम्ही नवीन घरामध्ये राहायला आलो होतो माझ्या स्वतःच्या. आणि त्यावेळेला माझ्याकडे माझा नितीन आणि स्नेहल नावाचे माझे 2 कॉलेजमधले मित्र होते, नितीन गांगरेकर आणि स्नेहल. तर दोघंही नवरा बायको, मला ते दोघंही जवळचे मित्र असल्यामुळे मला सारखे तो नितीन मला सांगायचे की माझे सासू सासरे म्हणून त्यांचे गुरु आहेत अप्पा कुलकर्णी नावाचे, तर एकदा तू त्यांच्याकडे दर्शनाला आपण जाऊ, तू येशील का? त्यावेळेला असं होतं की कुठलेही सत्पुरुष कळले नवीन की आपल्याला असं वाटायचं की यांचं आपल्याला दर्शन मिळावं. तर त्या दिवशी काय झालं, सकाळी मी उठलो आणि उठल्यानंतर आपलं असं चहा पिता पिता माझ्या घरात स्वामींची 2 चित्र चालू होती. आणि मी माझ्या मिसेसला त्यावेळेला असं पटकन बोललो की म्हटलं ना, माझी अशी इच्छा आहे की घरामध्ये सगळ्या दिशांनी फक्त स्वामी महाराजांची चित्र असावीत आणि शेकडो चित्र अशी एका वेळेला चालू आहेत आणि स्वामींच्या चित्रांचा कारखाना असावा, अशी चित्र आपल्याकडनं व्हावी, असं माझं एक मी स्वप्न चहा पिता पिता बोललो. आणि हे सकाळी आमची 7:30-8ला मी विसरून पण गेलो. 10:30-11ला मला नितीनचा फोन आला की अरे माझे सासरे म्हणतात की आज आम्ही आप्पांच्याकडे जाणार आहे दुपारी 3 वाजता, तर तू येशील का? येतो म्हणलं. 3 वाजता आम्ही अप्पा कुलकर्णी त्यांचे जे सद्गुरू आहेत तर त्यांना भेटायला गेलो. अप्पा कुलकर्णी हे चिदंबर महास्वामींच्या गादीवरचे त्या गादीवरचे परंपरेने आलेले पुढचे अवतरी सत्पुरुष होते त्यावेळेसचे. आणि विद्यासागरजी म्हणून जे आता महावतार बाबाजींच्या परिवारात कार्य करतात त्यांच्या घरात ते त्यावेळेला राहायला होते. आणि आपल्या युनिव्हर्सिटी रोडला ते जिथे राहायचे रेंझिल कॉर्नर एरियामध्ये, तिथे मी त्यांच्या घरी त्यांना भेटायला आम्ही गेलो होतो. तर दुपारी 3ला त्यांच्याकडे गेलो. आम्ही जेव्हा त्यांच्याकडे गेल्यानंतर ते एका व्हीलचेअरवरती बसलेले होते आणि व्हीलचेअरवरती बसलेले असताना ते सतत अखंड उन्मनीमध्ये असायचे आणि ट्रान्समध्ये सतत असल्यामुळे ना त्याचे त्यांचे डोळे अर्धोन मिलित असायचे आणि ते असे असंबद्ध बडबडत असायचे. खरं सांगायचं म्हणजे त्यांना भेटल्यानंतर मला म्हणजे आपण ज्यांना भेटायला आलो होता ते आपल्याला काय बोलणार आपल्याशी कल्पना पण नव्हती मला काही. आणि ते असे अखंड अर्धोन मिलित डोळ्यांनी वरती बघत होते. तर मी आपला आलो तिथे, सगळे दर्शन करतात, मी पण दर्शन केलं. पाठीमागे त्यांच्या चिदंबर महास्वामींचा फोटो लावला होता, त्याच्या पुढे त्यांच्या सद्गुरूंचा फोटो होता आणि त्या आप्पांना नमस्कार केला. मग त्यांनी असे डोळे अर्धोन मिलित डोळे असे पूर्ण उघडले, आमच्या सगळ्यांकडे बघितलं, माझ्याकडे पण बघितलं. आणि मी आपल्या त्यांच्या पाया पडता पडता म्हणलं की आप्पांना म्हणलं मी असं खूप अतिशय सद्गणित झालो होतो त्यांचं एकूण अतिशय तेजस्वी रूप बघून. आणि मी त्यांना म्हणलं मला तुमच्या सद्गुरूंचं एखादं चित्र काढायची सेवा द्याल का, असं म्हणल्यानंतर ते एकदम ताडकन ओरडलेच माझ्यावरती. आम्हाच्या सद्गुरूंचं काही चित्र काढू नका म्हणले, तुम्ही फक्त स्वामी महाराजांच्या चित्राचा कारखाना काढा, तुमचा जन्म त्याच्यासाठी, म्हणजे आमच्या सद्गुरूंच्या नादी लागू नका, तुमचं फक्त स्वामींचे चित्र काढण्यासाठीच जन्म आहे आणि त्यांच्या चित्राचा कारखाना काढा, आमचा आशीर्वाद आहे. मला इतकं भरून संपूर्ण भरून आला डोळ्यामध्ये आणि मला असं वाटलं की अरे बापरे, सकाळी जे शब्द बोलले होते ना तसेचे तसे शब्द त्यांच्या मुखातनं बाहेर. मला ते आशीर्वाद रूप लाभले. आणि त्याच्यानंतर माझं ही अखंड घोडदौड चालू राहिली होती. या सगळ्या घोडदौडीमध्ये आप्पांचे आशीर्वाद, अप्पा कुलकर्णी मी आयुष्यात विसरला नाही. चिदंबर महास्वामींच्या परंपरेमध्ये मी चिदंबर महास्वामी हे स्वामी समर्थ महाराजांनाच त्या काळातलेच समकालीन अवतरी सत्पुरुष होते. माझ्या बेडरिटन काळामध्ये मी मुनगोडला ट्रीटमेंटसाठी मी गेलो होतो आणि तिथे सुद्धा मला चिदंबर महास्वामींचा खूप जबरदस्त अनुभव तिथेही मी घेतलेला आहे. मी सुरुवातीच्या काळात बॅचलर लाईफमध्ये राहत असताना माझ्या घराच्या शेजारी कुलकर्णी नावाची फॅमिली राहत होती. तर तिथे 3 माझ्या वयाचेच मित्र होते. गिरीश नावाचा माझा एक मित्र होता, त्याचे वडील चिदंबर महास्वामींचे फॉलोअर होते. आणि मी तिथे राहत असताना 27 वर्षापूर्वी त्यांनी 1.25 कोटी चिदंबर महास्वामींचा शिवचिदंबर जपाचा त्यांनी संकल्प केला होता. तर त्यांच्या भावानी पण 1.25 कोटीचा केला आणि त्यांनी 1.25 कोटीचा केला होता. त्यांचे मोठे भाऊ मधल्या काही याच्यातच ते काही फिजिकल प्रॉब्लेममुळे ते गेले. आणि मध्ये मला गिरीश एकदा भेटला, मला म्हणला अरे बाबा तुझी सारखी आठवण काढतात, 20 एक वर्ष झाली आपण त्यांना भेटतो, तुला भेटलेलं नाही, त्यांना तुला भेटायची खूप इच्छा, तर तू घरी ये. तर त्यांची म्हणे आता जरा तब्येत फार चांगली नसते तर तू ये, बाबांचं वय आता 84 चालू आहे म्हणला. म्हणून मी त्यांना भेटायला त्यांच्या घरी गेलो. आणि आपण उपासनेतले फार बडे जाव, आपण काय 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 सगळ्या चर्चा करत असतो, मी आवडी साधना केली असं केली. पण जेव्हा आपल्यापेक्षा मोठी मोठी लोक जेव्हा आपल्याला बघायला मिळतात ना साधना मार्गातली, तेव्हा आपल्या दृष्टीपुढे आलेली जी काही सगळी असते ना, ती अहंकाराची जी पट्टी आलेली असते ना, ती सगळी गळून पडते. आणि त्यांच्याकडे गेलो तर जप करतानाची माळ असते, तर ह्या मधल्या बोटाच्या हे जे इथलं जे हे हाड असतं ना इथे, तर जप करून 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 ती रुद्राक्षीची माळ फिरवून त्यांचं इथल्या हाडाचं संपूर्ण हाडाच्या वरचं जे मांस आहे ना सगळं, ते सगळंच्या सगळं उडून गेलं होतं आणि डायरेक्ट हाड दिसत होतं.
आणि मला ते बघून इतकं भयंकर वाटलं की जप किती करावा. म्हणजे 1.25 कोटीचं त्यांनी ते अनुष्ठान कंप्लीट केलं, पण करता करता त्यांच्या हाताची सगळ्या करंगळीवरचं सगळं मांस झडून गेलं होतं सगळं जपाच्या माळेने. मला तेच बघितल्यानंतर मी फक्त पायावर डोकं ठेवलं, म्हटलं हे बाबा हे भयंकरच मोठे सत्पुरुष आहेत. म्हणजे एवढा जप होणं हीच आधी त्यांच्यावरती प्रचंड कृपा आहे. आणि आता 1-2 वर्षापूर्वी ते गेले. आता तो गिरीश माझ्याकडे आता येऊन गेला. मला म्हणला की शेखर म्हणला हल्लीच पहाटे आमच्या घरात 3-3:30 वाजले ना, आणि जर चुकून जाग आली तर घरामध्ये अखंड शिवचिदंबर कुठल्याही भिंतीला कान लावला ना तर शिवचिदंबर असा जप ऐकू येत असतो. मी म्हटलं तुझे वडील प्रचंड भाग्यवान होते. म्हटलं तुमच्या तिन्ही भावांचं म्हटलं त्यांनी आयुष्यानं म्हटलं त्यांच्या पुण्याने बदलून टाकलंय. म्हटलं तुम्हाला म्हटलं खूप ब्राईट फ्युचर आहे. म्हटलं कारण अशा अवतारी विभूतीची अशी सेवा होणं हे अलौकिक असतं. आणि खरंच सांगतो तुम्हाला, म्हणजे तुम्ही साधना मार्गात आपण सगळेच जण आहोत, पण जर तुमच्या साधना मार्गात जर तुमची सेन्सिटिव्हिटी जर चांगली असेल, तुमचा रिसिव्हर जर खूप सेन्सिटिव्ह तुम्ही जर ठेवला तर अलौकिक अनुभूती येतात. म्हणजे अगदी सुरुवातीच्या काळात मला आठवत आहे, साधारणपणे 2000 साली मला या उपासनेचं सगळं वेळ लागलेलं होतं. मी अनेक स्तोत्र, अनेक मंत्र, अनेक स्तोत्र, अनेक पुस्तकं, इतके प्रकार त्याच्यात साधनेचे केले, इतकी पाठात. आत्ता माझी जवळपास 300च्या वर संस्कृतची स्तोत्र पाठ आहेत. पण त्याचा मला झपाटा त्या काळामध्ये लागला होता. सूर्य उपनिषद केलं होतं, सूर्य अष्टोत्तर नाम केलं, ईश्वर उवाच नावाची दुर्गेची सगळी स्तोत्र पाठ केली, सप्तशतीतली सगळी स्तोत्र पाठ केली, शिवपुराणातली अनेक पाठ केली, मार्कंडेय पुराणातली केली, भृगु संहितेतली सांगितलेली, भृगु ऋषींनी सांगितलेली स्तोत्र मंत्र उपासना पाय केल्या. मला त्या काळात भैरवाच्या उपासनेचं प्रचंड वेळ होतं. तर त्या काळात मी इतके अलौकिक अनुभव घेतले. आणि आठवणीतला काळ म्हणजे 2099 साली माझ्याकडे माझा मित्र आला होता. मला म्हणलं शेखर तुझे एवढे स्तोत्र पाठ आहेत, म्हणजे तुला देवीचं एक पण स्तोत्र येत नाही का? अरे म्हणलं मला देवीचं काहीच येत नाही म्हणलं. तर तो मला म्हणला अरे, मग त्यांनी मला ना तुळजाभवानी स्तोत्र म्हणून दाखवलं. नमोस्तुते महादेवी शिवे कल्याणी शांभवी प्रसिद्ध वेद विनुते जगदंब नमोस्तुते. तर ते मला संपूर्ण स्तोत्र टेंबे स्वामींचं त्यांनी म्हणून दाखवलं. आणि ते स्तोत्र इतकं मला सुंदर वाटलं. मी त्याला म्हटलं मला लगेच दे, म्हटलं मी हे नक्की पाठ करेन. आणि त्यावेळेस काय झालं, त्यावेळेला घटना अशा होती की त्याला माझ्या अक्कलकोटचे जे ट्रस्टी होते सुभाष शिंदे, ते त्या काळी माझ्याकडे नेहमी यायचे. आणि त्यांच्यामुळे मला त्यांच्या होंडा सिटीतनं बऱ्याच वेळा अक्कलकोटला जायला मिळायचं. आणि त्यावेळेला मला पाठीचं खूप दुखणं होतं. म्हणजे मला लोअर बॅकला स्पायनल क्रॅक डिटेक्ट झालेला होता. आणि अखंड मला कमरेला बेल्ट लावायला लागायचा. आणि असा तो संपूर्ण छातीला पिंजरा लावलेला असायचा. आणि फार वाईट अवस्था होती. म्हणजे ते सगळं त्या काळामध्ये त्यांच्या होंडा सिटीतनं मी पाठीमागे झोपून ते मला अक्कलकोटला घेऊन जायचे. माझ्यासाठी फार चांगले दिवस होते ते. आणि तेव्हा काय झालं तर त्या मित्रांनी मला तुळजाभवानी स्तोत्र दिलं. आणि मला ते मिळाल्यानंतर मी लगेच त्याला सांगून टाकलं, आता हे तुळजाभवानी स्तोत्र पाठ होईपर्यंत म्हटलं मी अक्कलकोटला जाणार नाही. आणि मग 3 दिवस ते स्तोत्र त्याचा झपाटा ठेवला, अखंड त्याची एक अनुष्ठान केलं. माझं 2 दिवसातच ते स्तोत्र पाठ झालं. तिसऱ्या दिवशी सुभाष शिंदेचा मला फोन आला की शेखर अरे आज अक्कलकोटला जायचं, येतोस का म्हणले. बरोबर म्हणलं येतो. ते म्हणले मी आलो तुझ्याकडे 12 वाजेपर्यंत, आपण म्हणले अक्कलकोटला जाऊ. आणि आम्ही अक्कलकोटला जायला निघालो. आता माझ्या गमतीचा भाग बघा, माझ्या मनात आलं की आपण तुळजाभवानी स्तोत्र केलंय. आणि मी अशा दिवशी म्हणलं होतं की हे स्तोत्र पाठ झाल्यानंतर स्वामींना अक्कलकोटला जाऊन मी वटवृक्षाच्या झाडाखाली जाऊन उभा राहून म्हणीन क्या बात आहे म्हटलं. असं मी ठरवलं, तोपर्यंत अक्कलकोटला जाणार नाही असं म्हणायला. आणि पाठ झाल्याच्या तिसऱ्या दिवशी मला अक्कलकोटला बोलावणं आलं. सुभाष शिंदेच्या गाडीमधनं मी अक्कलकोटला आम्ही गेलो. आणि संध्याकाळी आम्ही तिथे मुक्काम करणार होतो. अक्कलकोटला गेल्यानंतर मला सुभाष शिंदे म्हणले दुसऱ्या दिवशी सकाळी, मला म्हणले शेखर म्हणे मला त्या देवस्थानच्या कामासाठी मिटिंगला मला इथे थांबायला लागतंय, तर तू जरा एकटा जाशील का पुण्याला? मला म्हणे 3-4 दिवस थांबायला लागणार आहे. म्हटलं जाईल, हरकत नाही म्हटलं. फक्त त्यावेळेला काय होतं, स्पायनल इंजुरी असल्यामुळे मला एसटीने जायचं म्हटलं, मला थोडासा पोटात गोळा आला होता की आता आपल्याला कसं जायचं. आणि त्याच वेळेला काय झालं, अक्कलकोट वटवृक्ष मंदिराच्या बाहेर मी बाहेर आलो. तसं तिथल्या पार्किंगमध्ये पुण्यामधले नंदू आखारे नावाचे एक सद्गुरू असतं, ज्यांनी पुण्यामध्ये पहिलं स्वामी भक्तांचं संमेलन त्या काळामध्ये आयोजित केलं होतं. तर ते पती पत्नी मला तिथं भेटले. ते सुमो गाडी घेऊन आले, ते एका ड्रायव्हरला घेऊन. आणि मला ते भेटल्या ते मला म्हणले अरे शेखर इकडे काय निघालाय का पुण्याला? हो म्हटलं पुण्यालाच निघालोय. म्हटलं जायचंच आता म्हटलं एसटी पकडून जाणार आहे. ते म्हणले आम्ही पण पुण्याला निघालोय, तू चल म्हणले आमच्याबरोबर. माझ्या मनात आलं चला म्हटलं, स्वामीने कमीत कमी आपल्याला गाडीतली तरी सोय केली. आणि त्यांच्या गाडीत बसलो. आम्ही अक्कलकोटवरनं बाहेर पडताना मला ते म्हणले शेखर फक्त म्हणले माझी अट आहे म्हणले, म्हणजे तू
अक्कलकोटला आपण निघतो, आपण पुण्यालाच जातोय म्हणले, फक्त एक ना आमच्या कुलदेवीला म्हणे तुळजाभवानीला जाऊन जायचंय. तर म्हणे नाही म्हणू नको. माझ्या मनात आलं की आत्ता तुळजाभवानी स्तोत्र पाठ केलंय आपण आणि लगेच तुळजाभवानीच्या दर्शनाला आपल्याला जायला योग येतो आहे. म्हणलं नक्कीच, म्हणलं देवीनीच आपल्याला तिथं जगदंबेनी बोलून घेतलंय. आणि त्यांच्याबरोबर मी तुळजापूरला आम्ही गेलो. मी त्याला पहिल्यांदा तुळजापूरला गेलो होतो आणि काहीतरी तुळजापूरला उत्सव होता आणि एक भली मोठी रांग लागलेली होती. रांगेमध्ये 500-700 लोक त्या रांगेमध्ये होते मंदिराच्या बाहेर आणि ते नवरा बायको आणि मी रांगेत उभं राहिलो. तर माझी पहिल्यापासून सवय की कुठेही रांगेत उभं राहायला लागलं, कुठे दर्शनाला कुठे जायला निघालो किंवा घरातनं जरी निघालो, मी माझी सवय लावून घेतली. गाडीला स्टार्ट मारला की इथून कुठले पोहोचायची रीच कुठलंही असेल तुमच्या त्या स्थानाला, समजा पोहोचायला 20 मिनिटं, 25 मिनिटं, 50 मिनिटं लागतात, तर मी त्या कॅल्क्युलेशननी मी डोक्यात ठरवतो की आज आपल्याला हे जाताना ही उपासना पूर्ण करायची, हे स्तोत्र करायची, की जाताना माझी ती चालू होतात. माझी बायको नेहमी माझ्यावरती चिडते की मी समजा जर मुंबईला कार घेऊन निघालो तर माझं गणेश सहस्त्रनाम मुखोद्गत आहे, माझं इथून बोरिवलीला चित्र मी जेव्हा चित्र घेऊन जातो तर ती माझ्यावर आता यायलाच टाळते किंवा माझ्यावर यायला सगळेच जण टाळतात. त्यासाठी की मी जनरली काय करतो की अख्खं इथून पुण्यावरनं जर बोरिवलीला जायचं असेल तर मला पोचायला जर 3.5 तास लागतात, तर माझ्या बरोबर 12 ते 13 वेळेला गणेश सहस्त्रनाम होतं. आणि माझ्याबरोबरची लोक वैतागतात, पण मला त्याची काही घेणं देणं नसतं. कारण मला नेहमी असं वाटतं की हे प्रवासातले जे वेळ असतात ना, जे आपण वाया घालवतो, ते जर आपण उपासनेला दिले ना तर आपला खूप बॅकलॉग कव्हर होतो. आणि तसंही आपण खूप आळशी असतो, आपण भरपूर वेळ गप्पा मारण्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या टाइमपास करण्यात घालवतो. तर तो कमीत कमी या प्रवासातल्या वेळेला जर दिला तर प्रवासातली वेळ ही मी नेहमी उपासनेसाठी राखून ठेवतो. तिथे त्या रांगेमध्ये पोहोचल्यानंतर ते नवरा बायको मला म्हणले की अरे शेखर तुला पाठीचा त्रास आहे तर तू गाडीत बसतो का? नाही म्हटलं, आता दर्शनाला आलो तर म्हटलं मी रांगेत थांबीन. म्हटलं रांगेत थांबल्यावर माझ्या मनात आलं आता म्हटलं तुळजाभवानी स्तोत्र पाठ झालंय, आपलं पाठ चालू करू. म्हटलं एवढी गर्दी आहे, तर एवढी गर्दी आणि एवढी रांग आहे मोठी, तर आपल्याला 100-1 पाठ तर इथं नक्की होतील. म्हटलं आश्चर्याचा भाग म्हणजे माझं 107वा स्तोत्र ज्यावेळेला चालू होतं, पाठ चालू होता, त्याला आम्ही मंदिराच्या गाभाऱ्यापाशी होतो आणि देवीचा प्रसाद नैवेद्य सकाळचा तो नैवेद्य दाखवायचा म्हणून तिथे देवीच्या बाहेर गाभारच्या बाहेर दरवाजा असतो, तो त्या दरवाज्यात एक व्यक्ती उभी होती, पुजारी. त्यांनी त्या नंदू आखारे फॅमिलीला सांगितलं तुम्ही दोघं बाहेर थांबा, म्हणले हे स्तोत्र म्हणतं त्यांना आत येऊ देत. मला आतमध्ये घेतलं. त्या देवीचा तो प्रसाद दाखवताना जनरली दरवाजा बंद करून प्रसाद दाखवतात, त्याला त्यांनी मला आतमध्ये घेतलं. आमच्या पाठीमागे प्रचंड मोठी रांग लागलेली होती. आतमध्ये घेतल्यानंतर त्यांनी माझ्याकडनं तो मला म्हणले ते तुमची स्तोत्र म्हणतात ते चालू ठेवा म्हणले. तर ते देवीचा प्रसाद दाखवत होते. मी बाहेर त्या गाभाऱ्यामध्ये उभारून देवीचा शेवटचा 108वा पाठ तिथे मी म्हटला. पाठ म्हटल्यानंतर त्यांनी देवीचा तिथला विडा उचलला. ते म्हणले हा जगदंबेचा प्रसाद तुम्हाला प्रसाद म्हणून ठेवा. जगदंबेचा विडा मला त्यांनी प्रसाद म्हणून तिथे दिला. सांगायचं म्हणजे टेंबे स्वामी महाराजांच्या तुळजाभवानी स्तोत्राचे 108 पाठ सलग तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेर सलग 108 वेळेला करायला मिळाले आणि 108वा पाठाला मला जगदंबेकडनं डायरेक्ट तिथे मला तिचा तांबूल मिळाला. खरं सांगायचं म्हणजे माझ्याकडनं आता जे काही कार्य मागच्या गेल्या 25 वर्षात चालू आहे, या सगळेला ना ह्या अनेक स्थानांवरच्या अनेक शक्तीस्थानांवरच्या ऊर्जा या अशा पद्धतीने बरोबर आल्या आणि म्हणून ही माझ्याकडनं चित्र किंवा हे सगळी निर्मिती होतीये. आणि याचं भान याची जाणीव मी कायम आत्ता ह्या क्षणापर्यंत ठेवली. मला माहिती नाही, कारण अहंकार ही गोष्ट कुठल्याही क्षणी कुणाची तो असा एकदम राक्षसी रूप धारण करू शकतो. आणि मी मनोमन महाराजांची नेहमी प्रार्थना करून सांगतो की अखंड जमिनीवर ठेवा. तुम्हाला लोक सेलिब्रिटी वगैरे असे काहीतरी समजतात, म्हणजे असे चर्चेत आमचे मित्र कधी कधी म्हणतात काय तू शेखर आता तू स्वामी परत तू सेलिब्रिटी, तर असं काही सेलिब्रिटी वगैरे काही नसतं. मला नेहमी असं वाटतं की ही सगळी जी काय आयडेंटिटी ओळख आहे, या सगळ्या स्वामी भक्तांनी किंवा या भक्त संप्रदायातल्या सगळ्या स्वामी महाराजांच्या भक्तांनी जी मला आयडेंटिटी दिली, की त्यांनी सेवेची संधीच जर दिली नसती तर आज मी ह्या स्थानाला आलो नसतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा जो मागं उभा आहे, त्यांचं जर हात डोक्यावर नसेल, त्यांचं छत्र नसेल, तर तुम्ही तुमची किती कसं स्वतःच्या आयडेंटिटी क्रिएट करा, त्या आयडेंटिटीला काही अर्थ नाही. आम्ही सध्या रोज दुपारी सध्या लॉकडाऊन चालू आहे. मी चिले महाराजांचं चरित्र सुगंध, चंदनी सुगंध नावाचं आता सध्या त्याचं आत्ता पोथीचं पारायण माझं चालू आहे. माझ्या 2098 सालच्या बेड रिटर्न काळात मला चिले महाराजांचा पहिला अनुभव हा चिले महाराजांचा त्या काळात पहिला आला. मला चिले महाराज किंवा चिले महाराज हे नाव सुद्धा मला माहिती नव्हतं. आणि अलौकिक अनुभव मला चिले महाराजांचे पहिले सुरुवातीच्या काळात आले. कित्येक लोकांना माझ्या मत जे आता इथे बघतात
कदाचित शंकर महाराज बऱ्याच जणांना माहिती आहेत, पण चिले महाराज आपल्या पुण्याकडच्या खूप कमी लोकांना माहिती आहेत. आपण जर शंकर महाराज मठात कधी गेलात तर प्रदक्षिणा पथामध्ये डाव्या बाजूला एका खोलीमध्ये चिले महाराजांचा फोटो आहे आणि त्यांच्या पूजेतले देवता सगळ्या तिथं आहेत. अतिशय सुरुवातीच्या काळात 99-2000 मध्ये माझं पाठीचं दुखणं खूप भयंकर स्थितीत असताना सुभाष शिंदे मला नेहमीच अक्कलकोटला घेऊन जायचे. एक दिवशी मला म्हणले, अरे ते श्रीकांत गांधी म्हणून बियाण्याचे व्यापारी आहेत मोठे मार्केट यार्डचे, त्यांना पण अनेक व्याधी आहेत, तर त्यांना आणि तुला म्हणे मला ना कोल्हापूरला घेऊन जायचंय. तर आम्ही अक्कलकोटला गेलो. अक्कलकोटवरनं ते म्हणले आपण आता इथून कोल्हापूरला जाऊ. कोल्हापूरला म्हणले कुंभार गलीमध्ये तेली नावाचे एक वैद्य आहेत, तर ते म्हणले वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणले झाडापाल्याच्या औषधी देतात, तर ते तुला पाठीच्या मणक्यासाठी काहीतरी म्हणले औषध देतील. म्हणून आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो. मग तिथून तर त्या दिवशी मला संध्याकाळी आमचा सगळा दर्शन सोहळा सगळा झाला. संध्याकाळी ते जाधव नावाचे एक सद्गुरू आहेत, ज्यांच्याकडे ते चिले महाराज त्यांच्याकडे उतरायचे, त्यांच्याकडे सुभाष शिंदे आम्हाला घेऊन गेले. आणि मला ते चिले हे नाव सुद्धा मी पहिल्यांदा ऐकलं होतं, चिले महाराज. आणि सगळे लोक तिथे जे काही सोपस्कार करतात, तिथे एका पाटावरती त्या चिले महाराजांच्या खडावा ठेवलेल्या होत्या, सगळे त्यांच्या पाया पडत होते. मी पण तिथे पाया पडायला सगळ्यांचं झाल्यानंतर मी पण वाकलो. मला तर चिले महाराजांचा फक्त शब्द ऐकलेला होता. मी खडावांवरती जसं डोकं ठेवलं, माझ्या डोळ्यातनं घळा 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 पाणी यायला लागलं आणि मी ओक्साबोक्षी मला म्हणजे माझ्या संपूर्ण भावना एकदम उद्रेक झाला. डोळ्यातनं घळा घळा पाणी यायला लागलं. मला काही कळेच ना की ही कोण काय, म्हणजे आपला काही कशाशी संबंध नाही, एकदम डोळ्यातनं पाणी काय येतं, मला कंट्रोलच होईना. आणि मग मी त्या एकदम भावनामय स्थितीमध्ये त्या जाधवांना म्हणलं की ह्या सत्पुरुषांचं म्हणलं मला दर्शन कुठे होईल का म्हणलं. तर ते म्हणले, अरे बाळा यांनी देह सोडला म्हणले 10-15 वर्षापूर्वी आणि आता ते त्यांची समाधी आहे म्हणले. म्हणलं तिथं दर्शन आत्ता मिळेल का. तेव्हा 8:30-9 वाजले होते. तर सुभाष शिंदे मला म्हणले, अरे आता ते त्यांची समाधी म्हणले पैजारवाडीला आहे म्हणले, ती कोल्हापूरपासून 30-32 किलोमीटर वरती आहे. तर आता इतक्या रात्री कसं जाणार म्हणले आपण तिथे. तर ते जाधव पटकन म्हणले, नाही नाही म्हणले, ती बाहेर फियाट दिसते ना म्हणले, चिले महाराज त्याच्यात बसायचे आणि त्याच गाडीत म्हणले मी तुम्हाला आम्ही घेऊन जाऊ म्हणे आत्ता. तर सुभाष शिंदेनं म्हणले, नाही त्या शेखरची खूप इच्छा आहे, तर त्याला म्हणले आपण घेऊन जाऊ. आणि अशा रीतीने त्यांनी मला त्या गाडीमध्ये बरोबर घेतलं. तर खरं मी अक्कलकोटला तिथे त्याला का गेलो होतो, तर त्याला माझं 2000 साली महाराजांचं विराट रूपातलं पेंटिंग त्याला मी करायला घेतलं होतं. आणि विराट रूपाचं चित्र चालू असताना माझं चित्र निम्म्यावरती झालं आणि निम्म झालं असताना माझं परत पाठीचं दुखणं वाढलं आणि मला परत 2.5-3 महिने बेड रिटर्न व्हावं लागलं. तर तेव्हा सुभाष शिंदे माझ्याकडे आले होते. मला म्हणले, तुला मी कोल्हापूरला घेऊन जातो, तिथल्या औषधाने तुला फरक पडेल. म्हणून त्यांनी खरं मला त्या दिवशी तो कोल्हापूरला नेलं होतं. आणि आम्ही त्या पैजारवाडीला जाण्याचं निघालो, तर ड्रायव्हरच्या शेजारची जी सीट होती तर ते म्हणायचे की चिले महाराज या सीटवरती बसायचे. आणि म्हणून आम्ही फियाट अजून विकली नाहीये. आणि गाडीत बसताना ते पटकन मला म्हणले की त्या सीटवरती तुम्ही बसा, या सीटवरती देव स्वतः बसायचे, तर देवांच्या सीटवर तुम्ही बसा म्हणले, म्हणजे तुम्हाला पाठीचा त्रास काहीच होणार नाही म्हणले प्रवासामध्ये. कारण मी सुभाष शिंदेच्या गाडी होंडा सिटीमध्ये झोपून आलो होतो हे त्यांना माहीत होतं. आणि आम्ही पैजारवाडीला पोहोचलो. तर माझ्या आठवत नाही मला, त्याला अमावस्याच्या आसपास काहीतरी दिवस होता. आणि तिथे गेल्यानंतर तिथे चिले महाराजांचे त्याला नुसती एक असं थडग्यासारखी समाधी होती, झाडाखाली असं थोडंसं चढावरती आणि ती दाखवली की ही म्हणे चिले महाराजांची समाधी आहे. तर तिथे एक दिवा लावलेले होते, एक छोटे छोटे असे पणत्या लावलेल्या होत्या आणि झाड होतं तिथे बरोबर. तर मी त्यांना म्हटलं की मी चिले महाराजांच्या समाधीला 108 प्रदक्षिणा करू का. असं म्हटल्या क्षणी ते सुभाष शिंदे म्हणले, अरे म्हणले तुला उभं राहता येत नाही म्हणले, तुला साधं 108 प्रदक्षिणा कुठं करतो. तर ते जाधव त्यांना म्हणले की अरे तो म्हणतोय त्याला करू दे म्हणे, की तो म्हणतोय म्हणजे त्याला ते करायचे नाहीत, त्या चिले महाराजांची इच्छा की त्यांनी त्यांना प्रदक्षिणा कराव्यात. आणि ते म्हणे ते काय म्हणे, त्याचं पाठीचं दुखणं तो 5 करेल 10 करेल, त्याचे जेवढ्या होतील तेवढ्या करू देत म्हणे. 108 म्हणतो त्याला करायचं तेवढ्या करू दे, आपण थांबू म्हणले, आपल्याला वेळ आहे. आणि माझ्या प्रदक्षिणा सुरू झाल्या. आणि सांगायचं म्हणजे पाठीला मोठा बेल्ट लावलेला होता, संपूर्ण पोटाला पाठीला असा पिंजऱ्यासारखा. माझ्या 108 प्रदक्षिणा पूर्ण झाल्या. आणि त्या पूर्ण होत असताना शेवटच्या 4-5 प्रदक्षिणा शेवटच्या बाकी असताना माझ्या मणक्यातनं संपूर्ण ब्रेनपर्यंत वरती एक असा करंट गेला. असा 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 सरकन एखादा विजेचा करंट बसावा तसं मला करंट डोक्यातनं बाहेर पडलेला जाणवला. आणि मी असा क्षणभर का होईना तिथं असा माझी अवस्था एकदम गलितगात्र झाल्यासारखी झाली होती. प्रदक्षिणा पूर्ण केल्या. आणि सांगायचं म्हणजे होंडा सिटीत झोपून मी ज्या कोल्हापूरला गेलो होतो, मी कोल्हापूरवरून येताना सुभाष शिंदेच्या शेजारी गाडीत बसून पुण्याला आलो. आणि त्याच्यानंतर पुण्याला आल्यानंतर मला आठवतंय, पुण्यामध्ये आल्यानंतर माझ्या शेजारचा मित्र होता आणि त्या शेजारच्या मित्राच्या
मित्राच्याकडे त्याच्या आईने शंकराच्यासाठी भांग केली होती तांब्यामध्ये. माझा संजोत भूमे नावाचा जवळचा मित्र आहे आणि ज्याच्या शेजारी मी हे सगळं माझं विराट रूपातलं मोठं पेंटिंग माझं त्याच्या इथे झालं 2000 साली. आणि त्याची भिंत, माझं घर आणि त्याचं घर याच्यामध्ये फक्त एक भिंत होती आणि आमचे दोघांचे दरवाजे शेजारी शेजारी होते. तर तेव्हा तो माझ्यासारखं चित्र चालू असताना तो, त्याची आई सतत आमच्याकडे असायचे. आणि आमच्या बरोबर घराच्या मागच्या बागेमध्ये 3 अतिभव्य औदुंबर होते. म्हणजे औदुंबराचा एकेका औदुंबराचा घेर साधारणपणे 12-14 फुटाचा घेर होता आणि असे 3 भव्य 400-500 वर्ष जुने अतिशय मोठे औदुंबर होते. आणि तर त्या माझ्या मित्राची आई मला म्हणली की शेखर, तर त्या आल्या आणि त्या असे भांग असं चमचेनी ते भांग सगळ्यांना तीर्थ म्हणून त्या देत होत्या. म्हणे शंकराला आम्ही भांगाचा नैवेद्य केला, तर ते म्हणे तुला द्यायला आले. तर मी त्यांना म्हणलं तो सगळा तांब्याला, म्हणलं तो सगळा प्रसादाचा तो सगळा म्हटलं मला द्या. म्हणलं मला आज विराट रूप आहे, म्हणलं मला परवाच्या तारखेला मला पूर्ण करायचं आहे. परवा मूळ नक्षत्र लागतं आणि त्या दिवशी चित्र अक्कलकोटला जायला पाहिजे. म्हणलं आता फक्त 3 दिवस राहिलेत, तर तुम्ही एक काम करा. म्हणलं ती अख्खी सगळी भांग आहे ना, म्हणलं ती तांब्यावरती म्हटलं मला द्या आणि म्हटलं माझ्या मुलाला आणि बायकोला तुमच्या घरी ठेवून घ्या, बाहेरून लॉक लावून टाका. तर ते म्हणले तू शेखर वेडा आहे का, ती भांगे म्हणे. म्हटलं भांगे म्हणूनच मला द्या. म्हणलं खरं तर मला आज सांगताना थोडंसं धारिष्ट होत नाही, पण तरी तुम्हाला आता काही लपवायचं काही नाही म्हटल्यानंतर. आणि ती जवळपास पाऊण तांब्या दुधात केलेली भांग मी एका दमात प्राशन करून टाकली. मला भांग पहिल्यांदा काय होतं वगैरे काही माहिती नव्हतं. मी माझ्या बायकोला मुलाला सांगितलं की तू भूमे काकूंच्याकडे जा आणि त्यांच्याकडे राहा. म्हणलं मी सांगेल तोपर्यंत दरवाजा उघडायचा नाही. म्हणलं अक्कलकोटच्या म्युझियममध्ये विराट रूपातलं माझं चित्र तिथे आहे. त्या स्वामींच्या अंगावरती छोट्या 4-5 इंचाच्या सगळ्या देवता आहेत. नवग्रह आहेत, सर्व देवता आहेत, ब्रह्मा विष्णू महेश आहेत, नवग्रह काढलेले आहेत, त्याच्यानं अग्नी वरुण इंद्र आहेत, दशावतारातले सगळे 10 अवतार आहेत. असे छोट्या सगळ्या देवता काढल्या. तुम्हाला सांगायचं म्हणजे मी महाराज पाठीमाग आहेत, मला खोटं सांगायचं नाही किंवा आता लपवायचं नाही म्हणून सांगतो. एक तांब्यावर भांग पिऊन महाराजांच्या अंगावरचे सगळ्या देवता 34 तासामध्ये माझ्याकडनं पूर्ण झाल्या. त्या 34 तासामध्ये पाठीचं दुखणं मला कुठेही जाणवलं नाही. 34 तासात मी थांबलो नाही. 34 तासात मला पेन्सिल रबर लागलं नाही. कुठल्याही प्रकारचे रेफरन्स घेण्यासाठी माझं डोकं मला विचार करून मी त्याला त्या भांगेच्या नशेत मी काय करतो तो मला कळत नाही. मी 33 तास सलग काम केलं, अहोरात्र दिवस रात्र. संपूर्ण महाराजांच्या अंगावरचे जे देव आहेत ते भांग पिऊन काढलेत. क्षमा करा मला सांगताना खूप वाईट वाटतंय, पण आता मी ते स्वतः केलंय आणि महाराजांनी माझ्याकडनं त्याला ते करून घेतलं आणि पुढच्या 33 तासात चित्र पूर्ण झालं. अत्यंत दिव्य शक्ती असलेलं विराट रूपातलं चित्र 2000 साली माझ्याकडनं झालं. 2001 मध्ये ते मी ज्याला अक्कलकोटला अर्पण केलं त्यानंतर लगेचच मला 2002 मध्ये अक्कलकोट दरबार त्या चित्राची स्फूर्ती झाली. ते त्याच्यानंतर माझ्याकडनं झालं. तर चित्र अनुभूती खूप विलक्षण, खूप अनुभव. प्रत्येक चित्रामध्ये प्रत्येक त्या काळातल्या ऐतिहासिक घटना आहेत माझ्यासाठी की त्याला मी अशा पद्धतीने करत गेलो आणि प्रत्येक वेळेला वेगवेगळं काहीतरी माझ्या वाट्याला येत गेलं. किती वेळ झाला मी फक्त एकदा तुमच्या सगळ्यांना फक्त एकदा विचारतो, तुम्ही जर सगळे कंटाळलेले नसाल, सगळे जर कंटाळले नसाल तर अजून एक 15 मिनिटं बोलू का? आपल्याची जर परमिशन मिळाली तर मी अजून एक 15 मिनिटं फक्त बोलतो, कारण मला वाटतं वेळेचं भान मलाही राहत नाहीये बोलताना आपल्याशी. आत्ता माझ्या माहितीपणे 10ला 10 कमी आहेत. ठीक आहे, अजून एक अर्धा तास 15-20 मिनिटं ते अर्धा तास बोलतो. त्याच दरम्यान काय झालं, ह्या चित्रांचा सगळा माझा प्रवास जो अखंड चालू आहे गेले अनेक वर्ष, त्या 25 वर्षाच्या प्रवासातले अनेक अनुभव माझ्याकडे आहेत की मला काय सांगून काय नाही कधी कधी असं होतं. त्याला ही 2003 मधली घटना आहे. 2003 मध्ये दरबारचं चित्र झालं. मग 2003च्या दोन्ही या विराट रूप आणि दरबार माझ्या दोन्ही चित्रांच्या वेळेला मी नवचंडी याग केले होते आणि त्याला माझी आर्थिक परिस्थिती खरोखर म्हणजे इतकी दयनीय स्थिती होती की नवचंडी याग वगैरे हे सगळे कसे माझ्याकडनं झाले आज विचार करतो की एकेका चित्रासाठी त्याला तरसत होतो मी. आणि अशी स्थिती होती की एक चित्र मिळालं ना की असं वाटायचं की अरे बापरे की आता चला पुढचा महिना सुटला. त्या काळामध्ये 2003
2002-2003 मध्ये. अजून एक मला अनुभव आता आठवला म्हणून तोही सांगतो. मला एक त्या काळामध्ये कसं 6x4 साईजचं चित्र, एक वैद्य नावाच्या ताई आमच्याकडे आल्या होत्या आणि त्या म्हणल्या की मला म्हणे स्वामींचं चित्र करून पाहिजे. आणि तर त्या मला म्हणल्या की मला त्यांनी मला महाराजांची जी नेहमीची खांदावरती असलेली जी नेहमीची भूमिस्पर्शाची मुद्रा आहे ती करायला सांगितली. आणि 6x4चं साईजचं चित्र असल्यामुळे माझ्यासाठी तर एक तर म्हणजे इकॉनॉमिकली पहिलं मनात आलं माझ्या, अरे बापरे आपल्याला आता खूप पैसे मिळणार. म्हणजे ते 6x4चं चित्र म्हणजे ते मिळाल्याचा आनंद, चित्र मोठं मिळालंय त्याचा आनंद, पैसे जास्त मिळणार हा जास्त होता. आणि त्या म्हणल्या की त्या भूमिस्पर्शाची मुद्रा करून पाहिजे. त्यावेळेस मला कोल्हापूरच्या मुंगळे महाराजांनी माझ्यावरती खूप प्रेम केलं. प्रभात रोडला नाना गद्रे नावाचे सत्पुरुष होते, ज्यांचे सद्गुरू नामदेव महाराज चव्हाण. नामदेव महाराजांचे सद्गुरू कोल्हापूरचे ब्लँक झालो पूर्ण, कोल्हापूरच्या कुंभार गलीतले जे स्वामी महाराजांचे डायरेक्ट शिष्य होते. नामदेव महाराज 134 वर्षाचे होते. त्यांचे शिष्य नाना गद्रे. मला नाना गद्रे, कान्हेरे आजोबा, लालजी गोखले, SM नाना पंडित, अगस्ती आई, मुजुमदार आजी, इतके सत्पुरुष त्याला माझ्या संपर्क, इतक्या लोकांचं प्रेम त्या काळामध्ये मिळालंय. तर त्या काळामध्ये मला आठवतंय त्याला त्यांनी मला ते भूमिस्पर्शाची मुद्रा दिली. त्याला नाना गद्रे मला पहिल्यांदा म्हणले होते की महाराज तुझ्याशी जे बोलतात, जे तुला सांगतात ते म्हणले बोडख्यात ठेवत जा आणि जे सांगतात त्याच्यात बदल करत जाऊ नको. आणि तर त्याच्यासाठी मला त्यांनी सांगितलं होतं की काय करायचं म्हणजे महाराज तुझ्याशी. तर मी त्यांना विचारलं होतं की महाराज बोलतात म्हणजे कसे काय बोलतील. ते म्हणले जसं मी तुझ्याशी बोलतो ना म्हणले तसे बोलतील. तर पण मी म्हणलं तुमच्याशी बोलतात, म्हणलं आमच्याशी का नाही बोलत. तर ते मला म्हणले तू बोलतोस का त्यांच्याशी. मी बोलतो त्यांच्याशी म्हणून माझ्याशी बोलतात, तू बोलतोस का. तर ते काही खरं सांगायचं म्हणजे त्याला ते काही त्या प्रश्नांचे अर्थ उत्तरं कळण्याचे माझं वय पण नव्हतं त्याला. आणि या नाना गद्रेंनी मला काही त्यावेळेला गोष्टी सांगितल्या. त्याच्यानंतर मला खरोखरच त्या प्रचिती यायला लागल्या. आणि चित्र काढायच्या आधी मला खूप वेळा असं होत, अजूनही या घटना अशा खूप वेळा घडतात की चित्राचा संकल्प केला की चित्र पूर्ण करायच्या आधी चित्र कॅनव्हासवरती दिसतं. मग नंतर फक्त ती जी मधली कृती आहे ती फक्त करायची राहते, चित्र मला पूर्ण करावं लागतं. पण चित्र बऱ्याच वेळा आधी मला कॅनव्हासवरती दर्शन झाल्यासारखं होतं चित्र. आणि त्या काळामध्ये मला आठवत येतं त्या ताई मला म्हणल्या की मला असं भूमिस्पर्शाची मुद्रा करून पाहिजे. तर त्यांनी मी त्यांच्याकडनं मला त्यांनी सांगितलं होतं तसं मी संकल्पासाठी त्यांचं नाव गोत्र कुलदेवत घेतलं, संकल्प केला. दुसऱ्या दिवशी मी चित्र सुरू करायला घेतलं तर मला कॅनव्हासवरती अगदी क्लिअर कटाक्ष मुद्रात बसलेले महाराज दिसायला लागले. कटाक्ष मुद्रा म्हणजे तुम्हाला कदाचित ते महाराजांनी अशी टोपी घातली आहे, मांडी घालून महाराज बसलेत, गुडघ्यावरती असे हात ठेवलेले आहेत आणि असे वळून बघतात, त्या मुद्रेला कटाक्ष मुद्रा म्हणतात. तर ती मुद्रा मला 6 फूट कॅनव्हासवरती क्लिअर दिसायला लागली. आणि ती मुद्रा दिसायला लागल्यानंतर मी त्या ताईंना फोन केला की म्हटलं तुम्ही मला ती भूमिस्पर्श मुद्रा सांगितली आहे, पण मला महाराज कटाक्ष मुद्रा दाखवत आहेत, तर काय करू. तर ते मला पटकन म्हणले मी तुम्हाला ती मुद्रा सांगितली तीच करा, म्हणे मला तीच मुद्रा पाहिजे. तर म्हणलं ठीक आहे. मग मीच त्यांना फक्त काय ज्या आरती मला महाराज दाखवत आहेत त्या आरती त्याचं काहीतरी कारण असू शकतं. तू एक काम करा, तुम्हाला चित्र 1.5-2 महिन्यांनी पाहिजे, माझ्याकडे वेळ भरपूर आहे. आणि मुख्य म्हणजे त्या काय झालं, त्या बाई माझ्याकडे जेव्हा आल्या होत्या ना तेव्हा आल्याला त्यांनी त्यांच्या छोट्या मुलीला बरोबर घेऊन आल्या त्या. आणि मला माझ्या बायकोला त्या म्हणल्या की माझे मिस्टर आता मागच्या महिन्यामध्ये कॅन्सरने एक्सपायर झाले आणि मुलगी माझी आता 3रीत आहे आणि आमच्या नवीन घरात स्वामींचं चित्र लावायचं आमच्या दोघा नवरा बायकोंची इच्छा होती, पण आता माझे मिस्टरच गेले. त्यामुळे आता मला बेडरूममध्ये स्वामी महाराज, तुमच्या हॉलमध्ये स्वामी महाराज पाहिजे, तर ते मला 6 फूट पाहिजे. म्हणून माझेही त्या चित्राविषयी खूप अशा वेगळ्या भावना होत्या की आपण हे खूप चांगलं चित्र त्यांना द्यायला पाहिजे. आणि कटाक्ष मुद्रा म्हणल्यानंतर ते म्हणले नाही मला पाहिजे ते चित्र तुम्ही करून द्या. तर मी म्हणलं ठीक आहे, तुम्हाला 2 महिन्यात चित्रासाठी भरपूर वेळ आहे, मला तुम्ही एक काम करा, तुम्हाला मी 3 दिवस अजून देतो. ज्या अर्थी स्वामी मला कटाक्ष मुद्रा सांगतात तुम्ही 3 दिवस वाट पाहा, 3 दिवसांनी मला फोनवरती सांगा की मुद्रा कुठली करायची. तर मला माहिती नव्हतं. त्याला आमच्या इथे शिवाजी पुतळ्याच्या चौकामध्ये नाईकाजी राहायच्या. नाईकाजी आता पुण्याला नाईकाजी म्हणजे कारंडे नायकांचा स्वामी चरित्रामध्ये उल्लेख आहे. तर या कारंडे नायकांच्या याच्यामध्ये महाराजांनी कारंडे नायकांना त्या काळामध्ये चर्मपादुका,
दंड, हातातली काठी, आब्दागिरीचा दंड, कमंडलू, त्याच्यानंतर गळ्यातली रुद्राक्षाची माळ, अशा 5-7 प्रासादिक वस्तू त्या नाईक आजी फॅमिलीला दिल्या होत्या. त्या नाईक आजी त्यांचे मिस्टर गेल्यानंतर त्या पुण्यामध्ये स्थायिक झाल्या होत्या. माझ्या घरापासून एक 2-2.5 किलोमीटरवरती त्या राहायच्या. तर या नाईक आजींच्या घरामध्ये तर त्या लता वैद्य ताई तिथे जात होत्या. आणि मला त्यांनी हे सांगितलं नाही, पण 3 दिवसानंतर त्यांचा मला फोन आला. त्या म्हणल्या 3 दिवसानंतर त्या मला म्हणल्या की जेव्हा आम्ही तुमच्याकडनं तुम्ही मला सांगितलं की चित्राची मुद्रा करायची, कुठली करायची, तर म्हणून मी महाराजांच्या पायावरती 3 दिवस झाले तिथे जाऊन संध्याकाळी चिठ्ठी ठेवायचे आणि माझ्या मुलीला उचलायला सांगायचे. आणि त्या चिठ्ठीत त्यांची अशी इच्छा होती की त्या कटाक्ष मुद्रा आणि भूमिस्पर्शाची मुद्रा, ते दोन्ही मुद्राची नावं त्याच्यात द्यायचे, तिथल्या लहान मुलाला चिठ्ठी उचलायला सांगायचे. आणि सलग 3 दिवस त्याच्यात कटाक्ष मुद्रा आली. तिसऱ्या दिवशी त्यांचा मला फोन आला. नाही म्हणले, दादा तुम्हाला जी वाटते तीच मुद्रा करा, तुम्हाला स्वामी सांगतात तीच मुद्रा करा. तर मी रिलॅक्स झालो, चित्र करायला घेतलं. 6 फुटातलं चित्र करायला अतिशय सुंदर. पण त्यात फक्त झालं काय, ते चित्र अतिशय उग्र झालं. उग्र म्हणजे त्याच्यातले जे डोळे होते ना, ते असे एखाद्या असे ज्वालामुखीसारखे डोळे होते. म्हणजे महाराजांच्या डोळ्यात ना, मी चित्र काढताना मी सुद्धा बघू शकत नव्हतो. तर अतिशय उग्र डोळे झाल्यामुळे माझ्या मनात सारखं येत होतं की एक तर त्या काळात चित्राची कामं फारशी माझ्याकडे नसायचं, काम फारसं नसायचं. आणि घर चालण्यासाठी जेवढे पैसे लागतात तर त्याच्यातनं आपल्याला हे चित्र एवढं मोठं करायला मिळालेलं नाही. आता डोळे इतके उग्र झालेत की आपण त्या बाईला तोंड कसं दाखवायचं की आता हे चित्र इतके डोळे उघडे झालेत ते आपल्याला, त्याच्यासाठी त्या बाईने जर चित्र रिजेक्ट केलं तर काय करायचं. म्हणून माझ्या डोक्यात सारखं आलं की आपण ते केलेले डोळे पुसावेत आणि पुन्हा नव्याने करावेत. तर त्याला चित्रकार अरुण फडणीस पुण्यामध्ये स्वामी चित्रांसाठी खूप नाव, अतिशय महाराजांचे कृपांकित सिद्ध असतं, खरोखर सिद्ध असतं आणि दैवी शक्ती असलेले चित्रकार होते. मी सरांना फोन केला, म्हटलं सर असं मी स्वामींचं चित्र केलं, तर म्हणलं ते डोळे खूप उग्र झालेत, तर म्हणलं मी ते डोळे म्हणलं स्क्रॅच करून पुन्हा करू का म्हणलं. मला पटकन म्हणले एकदा डोळ्याची प्राणप्रतिष्ठा एकदा डोळ्याची केली की डोळे बदलायचे नाही. ते उग्र होऊ देत, सौम्य होऊ देत, करुणा येऊ देत, प्रेम येऊ देत, महाराजांना पाहिजे तो भाव त्यांनी दिलाय, त्याच्यात बदल आपण करायचा नाही. सरांचा शब्द म्हणल्यानंतर माझी हिंमत झाली नाही. फक्त माझ्यापुढे प्रश्न एवढाच पडला की आता हे डोळे एवढे उग्र झालेत की ज्याच्याकडे मी चित्राकडे बघू शकत नाही. माझ्या घरात जो येतोय तो म्हणतो अरे बापरे, हे डोळे इतकं निखर आहेत. आणि मला सारखं असं वाटायचं की एवढे उग्र डोळे जर असतील तर त्या बाईने जर चित्र डोळे बघून रिजेक्ट केलं तर आपल्याला पैसे मिळणार नाहीत. म्हणजे सगळं येऊन जाऊन माझा पुन्हा फिरून माझा जो हे मुख्य मुद्दा होता तो आपल्या संसारासाठी लागणारे जे पैसे आहेत ते आपल्याला मिळणार नाही. हा मनुष्य स्वभाव असतो, तो माझाही आहे, तो त्याला नक्की खूप जास्त होता. आता थोडा त्याच्यात बदल व्हायला लागले. आणि तर ज्या दिवशी ते चित्र घ्यायला येणार होत्या तो दिवस 2 दिवसावर येऊन ठेवला. माझ्या पोटात आता रोज कालवा होती की आपल्याला या चित्राचे पैसे मिळतील का नाही, ती बाई चित्र ऍक्सेप्ट करेल का नाही. आणि त्या दिवशी कान्हेरे महाराज नावाचे सत्पुरुष जे पुण्यामध्ये ब्रह्मचारी होते, आणि आत्ता 3-4 वर्षापूर्वी कान्हेरे आजोबा गेले, ते ब्रह्मचारी होते. महाराजांच्यावरचं प्रचंड प्रेम होतं स्वामींचं त्यांच्यावर. ते चांगले मसाजिस्ट होते. त्यांनी त्यांच्या तरुणपणामध्ये लालबहादूर शास्त्रींना वगैरे मसाज केला होता. आणि त्यांना सगळे गुरुजी नावाने त्यांना ओळखायचे. तर ते एक दिवशी सकाळी ज्या दिवशी चित्र द्यायचं होतं त्या दिवशी सकाळी 7 वाजता ते आमच्या घरी आले. आणि सकाळी 7 वाजता गुरुजी आले म्हटल्यानंतर मला खूप आश्चर्य वाटलं. मला दरवाजा उघडलं मला म्हणले पुरीच्याकडनं चहा प्यायचा म्हणे, मला माझ्या पुरीला भेटायला आलोय. तर माझ्या बायकोला मी म्हणलं की बघ म्हणलं तुझ्याकडे चहा प्यायला ते आले सकाळी 7 वाजता आले म्हणलं महाराज. आणि तिला म्हणलं आज म्हणलं मी बहुतेक महाराजांच्या म्हणजे कान्हेरे महाराजांच्या शिव्या खाणार आहे म्हणलं. आज एवढा उग्र चेहरा झालाय तर ती आज मला शिव्यांचा प्रसाद मिळणार आहे. तर माझ्या मिसेसने त्यांना चहा केला. तर ते स्वामी महाराजांच्याकडे बघत होते. बघता एक टक बघता तर त्यांना ती भावावस्था त्यांच्यात निर्माण झाली. आणि ते मोठमोठ्यांनी त्या अवस्थेमध्ये इतके मोठ्यांनी हसायला लागले की साधारणपणे शेजारचे 3 फ्लॅट पलीकडे आवाज जाईल. माझं ग्राउंड फ्लोअरला घर होतं त्याला भाड्याचं. आणि ते एवढ्या मोठ्यांनी अकराळ हसायला लागले की मला असं वाटलं की बाबा आपलं काहीतरी ते काय बघायला मिळणार आहे माहिती नाही. आणि ते अकराळ हास्य करता एकदम नंतर डोळे मिटून शांत झाले. मग त्यांनी डोळे उघडले, माझ्या मिसेसनी चहा दिला. चहाचा कप खाली ठेवता ते मला म्हणले अरे बाबा ती बाई एकटी राहते, लोकांची वाईट नजर असते, म्हणून महाराजांनी ती उग्र नजर दिलीये, कळलं का तुला. आणि असं बोलले, चहाचा कप खाली ठेवला आणि ते निघून गेले.
मला 2 मिनिटं काय बोलावं तेच कळेना. ज्या बाईसाठी ते चित्र केलं होतं त्यांचे मिस्टर 2 महिन्यापूर्वी गेलेले होते. मुलगी 3री मध्ये होती आणि एवढे निखाऱ्यासारखे डोळे ते त्यांच्यासाठी केलेत आणि महाराजांनी तुझ्याकडनं तसे करून घेतलेत, हा त्याचा अर्थ आहे असं ते मला म्हणले. खरं सांगायचं म्हणजे त्यातल्या त्या काही आध्यात्मिक गोष्टी कळण्याचं माझं वय पण नव्हतं, अक्कलही नव्हती, त्या लेवलची मॅच्युरिटी नव्हती. ते गेल्यानंतर सुद्धा मी माझ्या बायकोला पुन्हा हाच प्रश्न केला. म्हणलं हे म्हणतात ते सगळं बरोबर आहे म्हणलं, पण म्हणलं उद्या त्या बाईने चित्र रिजेक्ट केलं तर काय करायचं म्हणलं. माझा पुन्हा प्रश्न फिरून त्या चित्राच्या मानधनावरतीच आला. 11च्या सुमाराला त्या बाई आमच्याकडे चित्र घ्यायला आल्या आणि मला सारखं पोटात छातीत धाकधूक होत होती की आता म्हणलं आता काय होतंय ते. म्हणलं आल्या आतमध्ये आणि जसं स्वामींचं समोर चित्र ठेवलेलं होतं, जसं महाराजांचं चित्र बघितलं त्यांच्या दोन्ही डोळ्यातनं घळाघळा पाणी यायला लागलं आणि त्या हात जोडून माझ्या बायकोला म्हणल्या काय जीव आहे म्हणे, या डोळ्यामध्ये भाव येतो म्हणे, अशी करुणा आहे की म्हणे मला ते महाराजांच्याकडे बघतच राहावंसं वाटतंय. माझ्या मनात पहिला शब्द काय आला माहिती का, माझ्या मनात चला आपले पैसे सुटले. म्हणजे आपण किती छोटे विचार करतो आणि महाराज काय कुठल्या लेवलचा प्रकार आहे की जो आपल्याला कळायला जन्म लागतात. मला पहिल्या क्षणाला तिथे त्यावेळेला तेव्हा सुद्धा मला कळलं नाहीच, तेव्हा सुद्धा माझ्या मनात पहिलं हेच आलं की चला आपले पैसे सुटले. त्या बाईनं चित्र आवडलं म्हटल्यानंतर मी एकदम रिलॅक्स झालो. ते चित्र घेऊन त्या गेल्या, त्यांना त्या टेम्पोमधनं चित्र पाठवून दिलं. त्याच्यानंतर एक 3-4 दिवसानंतर मला असं वाटायला लागलं की अरे सगळ्या अख्ख्या 1.5 महिन्यात चित्र चालू असताना जो येईल तो म्हणत होता चित्र एवढं उघड आहे आणि ज्या बाईसाठी चित्र केलंय ती बाई म्हणते डोळ्यात किती करुण आहे. त्याच्यानंतर मला पहिल्यांदा असं कळलं की चित्रामधले भाव किंवा चित्रातले जे डोळे असतात कुठले, म्हणजे मी स्वामी हे तुम्हाला ते स्वामी महाराजांचं फक्त एक उदाहरण म्हणून सांगितलं. ते साईबाबा असतील, गजानन महाराज असतील, शंकर महाराज असतील, चिरे महाराज असतील, कलावती आई असतील, कुठल्याही सद्गुरू तत्वातल्या कुठल्याही सत्पुरुषाचं चित्र जेव्हा केलेलं तिथे असतं ना, त्याच्यात जे भाव असतात डोळ्यामध्ये, तर ते त्या क्षणाला तुम्ही त्याच्याकडे तुम्हाला बघा तुमच्या घरातलं कुठलंही स्वामींचं चित्र भले फोटोतलं असू देत, चित्रातलं असू देत, छोटा असू देत, मोठा असू देत, तुम्ही सगळ्यांनी हा अनुभव घेतला असेल की चित्रातले भाव बदलतात. याचं साधारण असं असतं की आपल्या मनातला जो शुद्ध भाव जेव्हा जागा असतो तेव्हा आपल्याला तो शुद्ध भाव जागा असताना आपल्याला आपण जर कधी आपण चुकीचं वागलं असेल तर त्या दिवशी महाराजांचा चेहरा उघड दिसतो. आपण त्या दिवशी जर काहीतरी चांगल्या घटना आपल्याकडनं झाल्या असतील, आपल्याकडनं काही सत्कार्य झालं असेल, सत्कृत्य झालं असेल, काहीतरी आपल्याकडनं एखाद्या कुठल्या तरी गरीब माणसाची सेवा झाली असेल, तुम्ही त्या दिवशी घरी येऊन महाराजांचा चेहरा बघितला तर त्या दिवशीचा चेहरा महाराजांचा हसरा दिसतो, अतिशय ते चेहऱ्यामध्ये करुणा दिसते. आणि ज्या दिवशी आपण काहीतरी चुकीचं वागलेला असतो, काहीतरी खोटं बोललेलं असतो, काहीतरी व्यावसायिक काहीतरी खोटेपणा केलेला असतो, त्या दिवशी आपल्याच घरातलं तेच प्रेमळ चित्र महाराजांचं तुम्हाला त्या दिवशी उघड दिसत असतं. तर ह्याचा एक स्ट्रेट अर्थ असा आहे की ते भाव ते जेव्हा ते लाईव्हलीनेस जो असतो डोळ्यातला, तुम्ही एकदा ते भाव जिवंत आहेत ते एकदा तुम्ही मान्य केलं की तिथे महाराज आहेत, तर ते डोळे खोटे कसे असू शकतील. तर ते उघड असतील, सौम्य असतील, प्रेमळ असतील, करुणा असेल, ते तुमच्या मनातल्या भावाप्रमाणे समोरचे भाव बदलतात. आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये ते उग्रच दिसत होते, कारण ते ज्यांच्यासाठी केले होते त्यांच्यासाठी महाराज उग्र नव्हते. हा झाला त्या काळातला पहिला आलेला मला असा कडक अनुभव की ज्याच्यानंतर मला कळलं की मला वाटतंय मी करतोय ते डोळे मला पाहिजे तसे मी केले किंवा मला पाहिजे तसे होणार आहेत. आज तागायत म्हणजे माझ्या आज जवळपास माझ्याकडनं महाराजांची 5,000च्या वर चित्र झालीत, म्हणजे सद्गुरू तत्वातली जवळपास 5,000 चित्र झालीत. एवढी झाल्यानंतर सुद्धा आज सुद्धा मी माझ्याकडे स्वामींच्या चित्रासाठी, साईबांच्या चित्रासाठी, गजाननांच्या कुठल्याही सद्गुरू तत्वातलं चित्र करून घेतले कुणी जर आलं तर ते म्हणतात जरा स्वामी हसरे करावं. तुम्हाला मी प्रार्थनापूर्वक सांगतो ही हिंमत मी अजूनही कधी करत नाही. आणि मी सांगताना त्यांना सांगतो की तुम्हाला तुमचे महाराज कसे हवेत ना ते तुम्ही प्रार्थना करा. बऱ्याच वेळेला माझा वैयक्तिक अनुभव असा आहे की जसं जसं घर आहे ना तसे महाराजांचे डोळे होतात. म्हणजे याच्यात चित्रकाराचा म्हणजे मीच असं नाही, कोण जे जेवढे चित्र स्वामींचे चित्र काढतात ते सगळ्यांचा त्यांच्या डोळ्यावरती काही त्या चित्रकाराचा अधिकार नसतो. माझा तर 1% पण मी सांगतो माझा अजिबात नाही. ते डोळे जे चांगले जर झाले, प्रेमळ झाले, तर समजायचं की ही समोरची जी जो परिवार आहे, कुटुंब आहे, हे खूप सद्गुणी सात्विक लोक आहेत. महाराजांचे डोळे उघडे झाले की नक्की समजायचं की लोक डांबरट आहेत, हे शोसाठी चित्र लावतात. तर बऱ्याच वेळेला मी तुम्हाला ती खात्रीने सांगतो की स्वामी महाराजांचं चित्र म्हणजे त्या घराची कुंडली असते. त्याच्यात चित्रकार हा फक्त मीडिएटर असतो.
म्हणून मला जेव्हा नाना गजरेंनी, मुंगळे महाराजांनी जेव्हा सांगितलं होतं ना की तो संकल्प सोडला ना की आमची नाळ तिथेच तुटते. चित्रकाराचे फक्त तिथं आमचं व्यावसायिक तिथे काय ती सही टाकेपर्यंत, सही टाकली की त्या चित्राची नाळ तुटली आमची. म्हणजे ती कलाकृती कुठलीही कलाकार, कुठली कलाकृती कुठलाही कुणी जो करतो त्याच्या कलाकृतीचं त्याच्या सही टाकेपर्यंत त्याचं स्वतःचं काय म्हणतात त्याचं अट्रॅक्शन, त्याची नाळ त्याच्याशी असते की माझं माझं मी केलंय तिथपर्यंतच असतं. त्यांनी सही केली की त्याचा तिथं संबंध तुटला पाहिजे. कारण सही याचा अर्थ तुम्ही तो सहीचा शेवटचा हे काढून हात ते केला की समजायचं की तिथे तुमचं आता काम थांबलेलं आहे, याच्याशी तुमची आता नाळ तुटली. आणि ते सद्गुरू तत्व तुमच्याकडनं ते कार्य करून घेतं. मग ती चित्रनिर्मिती असेल, कविता असेल, गाणं असेल. वैभव जोशी सारखा माझा जवळचा मित्र आहे, मराठी चित्रपट संगीतात अनेक ठिकाणी त्याचे तुम्ही त्याच्या शब्दांवरची हुकमत मी त्याची बघतो. महाराजांचाच खूप अंकित येतो, पण की शब्द असतात आपल्या बोलीभाषेतले शब्द असतात, पण त्याची गुंफण अशी असते की त्याला दैवी शक्तीचा परिस्पर्श असतो. तर खरं सांगायचं म्हणजे मी चित्रकार म्हणून जरी डोळे काढले, लोक म्हणतो की चेहरा खूप जिवंत झालाय किंवा जिवंत आहे, तर बऱ्याच वेळेला हे जे त्याचं जे श्रेय असतं ना ते त्या घराच्या भक्तांना असतं. चांगला झाला तरी त्यांनाच आहे, डोळे उघडे झाले तरी त्यांनाच आहे. आमचा त्याच्याशी संबंध ना, तो फक्त म्हणलं की तुमचं घर चालवण्यासाठी दिलेली कला, यापेक्षा तुमचं त्याच्याशी काही काडीचा संबंध नाही. आणि चित्रकार वगैरे तर हे तुम्ही स्वतःला म्हणायचं पण नाही, कारण चित्रकार कुठलंही तुम्ही जी काय तुम्हाला कला येते ती कला बिला हे सगळं तुमचं घर चालवायला दिलेलं साधन, या पलीकडे तुमचं त्याच्यात काही रोल नाही. या रिलेटेड खूप चांगला अनुभव मला आत्ता अजून एक चित्राशी रिलेटेड आठवला. असे 2 अनुभव आत्ता आठवले, ते सांगून आपण थांबायचा विचार करू. शैली जरा मला गरम पाणी हवंय. साधारण मला वाटतं साल 2006-07च्या आसपास असावं, मला एक्झॅक्ट साल आठवत नाहीये. पार्ल्याच्या मठामधल्या ट्रस्टींच्याकडनं मला गोरेगावच्या एका देवराबाबांच्या आश्रमासाठी मला एक चित्र करायचं काम आलं होतं. आणि तर ते चित्र माझ्याकडनं 5 बाय 4 साईजचं मोठं पेंटिंग होतं. देवराबाबा हे फार मोठे अवतरी सत्पुरुष, बिहारमध्ये होऊन गेले. गंगेच्या काठावरती मचाण बांधून ते राहत असत. आणि मुख्य सांगायचं म्हणजे ते त्यांचं वय 256 वय होतं. आणि 256 वयाची विभूती. आणि आपण ऐकलं कदाचित असेल, इंदिरा गांधी त्यांना गुरुस्थानी मानायच्या. इंदिरा गांधींना त्यांनी रुद्राक्षाची माळ काहीतरी दिली होती. आणि इंदिरा गांधी ज्या दिवशी त्या माळ घालायच्या विसरल्या त्या दिवशी त्यांच्यावरती त्या गोळ्या लागल्या आणि त्यांची हत्या झाली. तर हे जे देवराबाबा जे होते, हे तिथे आलेल्या भक्तांना भागवतामधला जो मंत्र आहे, कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः, हा सिद्ध मंत्र ते गुरुमंत्र म्हणून अनेक येणाऱ्या लोकांना तो दीक्षा म्हणून त्याला मंत्र दीक्षा, त्या दीक्षा मंत्राची द्यायचे. तर या देवराबाबांचं चित्र माझ्याकडनं त्याला अत्यंत सुंदर चित्र, मला स्वतःला माझ्या आवडलेल्या चित्रामधलं एक त्यांचं चित्र आहे. असं आशीर्वाद मुद्रेतलं त्यांचं, अशी संपूर्ण जरा 256 वयाची ती विभूती, त्याच्या शरीरावरच्या सगळ्या जी स्किन आहे ती सगळी अशी सुरकुतून सगळी ग्रॅव्हिटीने खाली आलेली. आणि अतिशय दिव्य तेजधारी असे ते जटा त्यांच्या त्या सगळ्या त्या कडुलिंबाचा चीक, औदुंबराचा चीक लावून त्या सगळ्या जटेला त्यांच्या त्या अशा गाठी आलेल्या सगळ्या. आणि ते चित्र माझ्याकडनं अप्रतिम चित्र द्यायला पूर्ण झालं. आणि चित्र ते मला त्याला गोरेगावचे सगळे ते काय म्हणले, चित्र द्यायला तुम्ही आम्हाला मुंबईला गोरेगावला या. तर त्या चित्राची काहीतरी एक मानधन त्याला तिथे ठरलेलं होतं. आणि तिथे गेल्यानंतर काय झालं, तर जातानाची मुख्य घटना सांगतो. त्याला आम्ही गाडी भाड्याने घेतली. माझ्या स्टुडिओतले माझे 2-3 असिस्टंट, एक मुसलमान ड्रायव्हर होता. आणि तो मुसलमान ड्रायव्हर अतिशय थोडासा कर्मठ, थोडासा काय म्हणतात त्याला, कर्मठ म्हणण्यापेक्षा थोडासा जरा हिंदू द्वेष्टा ब्राह्मण होता, हिंदू द्वेष्टा मुसलमान होता तो. आणि तर आम्हाला बोलताना जाताना गाडीतनं जाताना लक्षात आलं होतं की हा जरा आपल्यातला बसणारा नाहीये, टोपी वगैरे घातली होती. मी म्हणलं ते तर आम्ही आमच्या चर्चा चाललेल्या होत्या. आम्ही संध्याकाळच्या सुमाराला त्या गोरेगावला त्या आश्रमामध्ये पोहोचलो. ते चित्र खाली उतरलं आणि हनुमान जयंतीला त्या देवराबाबांचा काहीतरी ते उत्सव असतो, त्या उत्सवासाठी चित्र घेऊन गेलो. आणि रात्री 12 वाजता पौर्णिमा लागणार होती. आम्ही संध्याकाळी 8:30-9 वाजता तिथे पोहोचलो ते चित्र घेऊन. तर पोहोचल्यानंतर काय झालं, तिथे गेल्यानंतर त्या ट्रस्टींनी
माझी बोलवणच केली तिथे. गवारी बाग जे काय होते त्यांनी माझ्या हातात ते 500 रुपये आणि नारळ हातात दिला आणि हात जोडले. हे हम इथनंही दे सकते म्हणजे. आणि चित्राची रक्कम काय ती 30-35 हजार काय ती काय त्याला होती. हातात 500 रुपये नारळ दिल्यानंतर मला इतकं ते म्हणजे ऐकतं, आम्ही गाडी भाड्याने घेऊन पुण्यावरनं तिकडे आलो होतो आणि हातात 500 रुपये ठेवले. तर इतकं मला त्याचा हे झाला की म्हटलं कसली लोक आहेत, काय व्यवहार आहेत, काय ना व्यवहार नाही. तर मी चिडचिड माझी मी करत होतो. तर त्या गोरेगावच्या आश्रमामध्ये भरत बाबा नावाचे एक अष्टावक्र सत्पुरुष होते. त्यांना असं पाठीला कुबड आणि तिथे आतमध्ये धुनी अखंड चालू असायची आणि पाठीला खूप मोठं कुबड आणि हात असे त्यांचे अष्टावक्र हातपाय सगळे वाकलेले. तर त्यांनी मला तिथे आधीच सांगितलं होतं की तिथे फार मोठे सत्पुरुष आहेत, ते देवराव बाबांचे शिष्य आहेत. गेलो तिथे आपलं माझं गारणं घालायला. मी त्यांच्या पुढे खाली वाकलो, नमस्कार केला आणि त्यांना सांगितलं की तुमच्या इथल्या मठाच्या ट्रस्टीने म्हणलं इतके इतके पैसे ठेवले होते, माझ्या हातात 500 रुपये ठेवले. तर त्यांनी माझ्याकडे असं निरागसपणे बघितलं. अच्छा हुआ म्हणले, जाने दो म्हणले, वो देवरा बाबा है ना, वो उन्होंने वो पैसा दिया है ना, वो उन्होंने दिया ऐसा समझो और उनका छोड़ दो, वो ट्रस्टी लोक ऐसे रहते सब. आणि तर माझ्या मनात आलं, आईला म्हटलं मी माझं एवढं व्यवहार त्यांना सांगतो, यांना काहीच नाही, मला 500 रुपये परत सांगतात. 500 रुपये दिया है आपको, वही प्रसाद समज के रखो. तर आईला म्हणले महाराज पण सगळे इथले असेच म्हणलं. म्हणजे म्हणून मी पुन्हा सांगताना मी आज सांगतो की हा पुन्हा मनुष्य स्वभाव. आणि मी त्या ट्रस्टींना 4 शिव्या घातल्या असतील मनामध्ये. ते भरत बाबा यायला म्हणले, भरत बाबा पण तसलेच आहेत म्हटलं. बाहेर आलो तर त्या दिवशीची गमतीचा भाग म्हणजे आदल्या दिवशी माझ्या मित्रांनी मला फोर्स करून वुडलँडची ब्रँडेड चप्पल घेतली होती. म्हणजे मला पैसे खर्च करायला आले. मला म्हणे तुझ्याकडे आता एवढी मोठी लोक आहेत, तू इतक्या ठिकाणी जातो, तू म्हणे भारीतली चप्पल घे म्हणून 1500 रुपयाची वुडलँडची चप्पल घेतली. साधारणपणे गोष्ट एक 10-12 वर्षापूर्वीची आहे. आणि ती 1500 रुपयाची घेतलेली ब्रँडेड चप्पल त्या भरत बाबांना भेटून बाहेर येईपर्यंत तिथे बाहेर ती गावठी कुत्री होती 5-7. तर त्यांनी त्या चपला घेऊन पळवल्या आणि तुकडे तुकडे करून संपूर्ण त्या पट्ट्याच्या आवारात टाकून दिल्या. बाहेर आल्यानंतर माझा जो पारा आहे ना एकदम भडकला. एकदम आईला म्हणले कसले लोक आहेत सगळे. म्हणले हे सगळी ट्रस्टी असले, ते भरत बाबा असले. बाहेर आलं तर त्या कुत्र्यांनी चप्पल फाडून टाकली आणि चप्पल फाडून टाकल्यानंतर माझा सात्विक संताप येतो असा एकदम उफाळून आला. आणि मनात मी असता इतका हे झालो होतो की सगळं नुकसानच म्हणलंय. ते चित्राचे पैसे मिळाले नाहीत, भरत बाबांनी त्या ट्रस्टींचीच बाजू घेतली, ते आणि बाहेर आलं तर कुत्र्यांनी चप्पल फाडून टाकली, त्याच्यातही 1500 रुपये गेले. सगळी चिडचिड केली. परत मी त्या भरत बाबांच्या इथं आलो. म्हणजे आपको इधर आया तो आपने इधर के वो बाहेर के कुत्तों ने सब मेरा चप्पल काट के टुकडे टुकडे कर दिए. त्यांनी माझ्याकडे पुन्हा निरागसपणे असं शांत बघितलं. बहुत अच्छा हुआ म्हणे, आपके ऊपर की बहुत बडी आपदा गई. मला हे असलं ऐकल्यानंतर ना मनात आलं, हे सांगतो ते ह्याच्यातही ते सांगतात की बहुत अच्छा हुआ म्हणे चप्पल गई, तुम्हारी बडी आपत्ता गई. बडी आपदा गई म्हटल्यानंतर मी आपलं चला म्हटलं जाऊ दे म्हटलं, तिथं थांबायलाच नको. तरी असं रागा मी निघालो. तर त्या मला भरत बाबा म्हणले ऐसा मत करो अभी. वो भरत बाबा मला म्हणले देवरा बाबा का बाहर जो प्रसाद लगा है ना, तो भंडारा है, तो भंडारा लेके जाओ. कितना भी दिमाग में आया ना ये ठंडा रखो, वो बाबा सब तुम्हारा खयाल करताय. ते त्यांच्या भाषेत बोलले. मी आपल्या त्यांना नाराज करायचं नाही म्हणून बाहेर गेलो, प्रसाद घेतला. चला म्हटलं रागाने असं निघालो आम्ही. आणि आम्ही लगेचच्या लगेच 11-11:30 वाजता 12 वाजायला आले होते आणि पौर्णिमा लागली होती हनुमान जयंतीची. आणि मी 12 वाजता आम्ही तिकडनं पार्ल्यावरनं गोरेगाववरनं निघालो. आणि गोरेगावनं निघालो तसा पाऊस सुरू झाला. असा रात्री अवकाळी हनुमान जयंतीच्या दिवशी आम्ही निघालो, पाऊस सुरू झाला. आणि टोल नाका सुरू व्हायच्या मुंबईचा पहिला टोल नाका आपला लागतो हायवे सुरू होताना. तर ते मॅकडोनल्ड क्रॉस केलं, एक्सप्रेस हायवेला आम्ही जस्ट लागलो असेल. आणि एक्सप्रेस हायवे लागल्यानंतर ती वॅगनार एक्सप्रेस हायवेच्या 3 जे ट्रॅक असतात त्याच्यात एकदम एक्स्ट्रीम राईट ट्रॅकला होती आणि गाडीचा वेग 100च्या पुढे होता. मी ड्रायव्हरच्या शेजारी बसलो होतो. माझे 3 असिस्टंट, एक मित्र आणि 2 असिस्टंट माझ्या पाठीमागे बसले होते. आणि गाडी सुसाट चाललेली होती. आणि अचानक काय झालं, त्या ड्रायव्हरने एकदम गाडी चालवता अशी एकदम मधल्या ट्रॅकवरती घेतली, सरळ घेतली. तर माझ्या मनात आला काय भय, काय झोप बीप लागली काय म्हणले ड्रायव्हरला. म्हणून मी त्या ड्रायव्हरकडे बघितलं, तो चालवत व्यवस्थित होता, एकदम मधल्या ट्रॅकला आणि गाडी सरळ घेतली. तर मला 2 मिनिटं कळे डोळ्याची पापणी हलायच्या आत त्यांनी गाडी ह्या ट्रॅकला का घेतली ते कळलं नाही. जशी गाडी या ट्रॅकला घेतली तसं समोर उलट्या बाजूने मोठा ट्रेलर ट्रक आमच्या बाजूने असा पास झाला. एक्सप्रेस हायवेला समोरच्या बाजूने ट्रक आला. हे मला आधी पहिल्यांदा झेपलंच नाही काय.
आणि हार्टबीट्स एवढे वाढले, धड 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 धड, बापरे म्हणले काय. आणि तो ड्रायव्हर जरी मुसलमान होता, जरी थोडासा हिंदू द्वेष्टा होता, तरी मी त्याला पटकन विचारलं की आपको दिखा कैसे. म्हणजे मी पण त्या हायवेवरती बघत होतो, मला दिसलं नाही, त्याला एकट्याला ट्रक दिसला, तर मला खूप आश्चर्य वाटलं. मी त्याला म्हटलं की माझे तर एवढे हार्टबीट्स वाढले होते. त्याला म्हटलं पहिली गाडी बाजूला घे बाबा, म्हटलं मला सुधरत नाही काही. मागचे माझे 3 असिस्टंट हादरले होते. त्याला फोर्स केल्यानंतर त्यांनी गाडी बाजूला घेतली, गाडी थांबवली. आणि मग मी शेवटी त्या ड्रायव्हरला विचारलं, म्हणलं वो इतना स्पीड से गाडी चल रही थी, आपको दिखा कैसे. एक तर पाऊस पडत होता आणि बऱ्याच वेळा काय होतं, टर्न मारत असताना उजव्या ट्रॅकने येणाऱ्या समोर येणाऱ्या 3 ट्रॅकच्या गाड्या ज्या आहेत ना, त्या बऱ्याच वेळेला समोरून येताना दिसतात. ते लाईट आपल्या डोळ्यावर पडतात आणि त्यामुळे उजव्या ट्रॅकवरनं समोरनं गाडी येते, कळायचं काही मार्ग मला तर 100% काही दिसला पण नव्हता. मी त्या ड्रायव्हरला विचारलं, म्हटलं की तुला दिसला कसं म्हणलं ती गाडी. तेव्हा तो जेव्हा ड्रायव्हर मला बोलला ना, तेव्हा मला जे कळलं, तो ड्रायव्हर म्हणला कि वो हम उधर गए थे ना गोरेगांव में, वो मंदिर के आप आपकी पेंटिंग देने के लिए अंदर गए थे, मैं गाड़ी में बैठा था म्हणला, मैं सो रहा था म्हणला, आणि मैं एसी लगा के पूरा गाड़ी का कांच बंद कर दिया और एसी लगा के बैठा था अंदर. तो कोई एक बुढ़ा आ गया और कांच के अंदर उसने मुंडी डाला और मेरे पास आके मुझे बोला कि हाईवे पर ध्यान रखो, सामने से गाड़ी आने वाला है, ठोको मत. तर तो मला जेव्हा मुसलमान सांगत होता आणि त्यांनी मला हेही सांगितलं की त्या दरवाजाची जी काच होती ती बंद होती आणि उसने मुंडी अंदर डाला. जेव्हा तो असं म्हणला ना, माझ्या संपूर्ण अंगावरती काटे आले. मला त्या क्षणाला कळलं की तिचे भरत बाबा म्हणले होते ना, तुम्हारे ऊपर की बहुत बड़ी आपत आ गई, वो देवरा बाबा सब ध्यान रखता है, बहुत अच्छा हुआ तुम्हारी चप्पल काट दी गई. तुम्हाला सांगतो की मला त्या क्षणाला रिअलाइज झालं. मी तिथून हात जोडले देवरा बाबांना की तुमच्यामुळे आज आमचे प्राण सगळ्यांचे वाचले. आणि मग तो ड्रायव्हर सांगायला लागला, मैं ये भगवान ये तुम्हारा मंदिर कभी जाता नहीं, लेकिन वो बुड्ढे ने जो बोला था ना, इसलिए मैं रोड पर ध्यान लगा के बैठा था कि सामने गाड़ी आने वाली है. आणि एक्सप्रेस हायवे सुरुवात होत असतानाच एक्सप्रेस हायवेला रिटर्न उलट्या बाजूनी गाडी समोरून आली. ती गाडी जर समोरून धडकली असती ना, तर तिथे गाडीचा पण कुठला पार्ट शिल्लक राहिला नसता. कारण एकतर तो ट्रेलर होता समोर येणार, आणि तो ज्या स्पीडनी आमच्या समोरनं पास झाला ना, समोरनं धडकणं हे म्हणजे भयंकर काहीतरी झालं असतं. असो, पण त्याच्यातनं जे मला त्यावेळेला कळलं की आपण खूप छोट्या छोट्या गोष्टींचे विचार करतो, खूप पैसे करतो, खूप आपला म्हणजे सांसारिक सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टीत आपले इतके काय म्हणतात ना, आपण सगळ्या कामनिक पाशांमध्ये अडकलेलो असतो. म्हणजे प्रत्येक गोष्टीत आपण व्यवहार, प्रत्येक गोष्टीत आपलं व्यवसाय, प्रत्येक गोष्टीमध्ये पैसे, म्हणजे ते सद्गुरू तुमच्यासाठी काय करत असतात तुम्हाला त्याची कल्पना नसते. आणि आपण प्रत्येक ठिकाणी आपलं स्वतःचं काहीतरी आपलं स्वतःच तिथं घुसवत असतो. आपल्याला म्हणजे कमीत कमी ह्या घटना ज्या असतात, ह्या ज्या लीला असतात, हे आता कदाचित मी सांगितलेली अशा पद्धतीच्या अनुभव तुम्हाला खूप जणांना आले असतील. पण ह्याच्यातनं शिकायचं काय की अरे तो गुरु तुमच्यासाठी किती बारीक लक्ष ठेवून असतो, किती तुमची काळजी घेतो, किती तुमच्यावर प्रेम करतो. आणि एवढं प्रेम करून जर तुम्हाला जर त्याच्याविषयी जर तुम्हाला जर राग येत असेल, माझे कित्येक मित्रांशी माझे खूप अगदी जवळचे मित्र आहेत काही. माझा एक जवळचा मित्र आहे, तो गेली 14 वर्ष पौर्णिमा, एकही पौर्णिमा चुकली नाहीये, 14 वर्ष होऊन गेली. व्यावसायिकरित्या आता मधल्या 2-3 वर्षात खूप व्यवसायात तो कन्स्ट्रक्शनमध्ये आहे, व्यवसायामध्ये खूप त्याची परिस्थिती मधल्या काळात एकदम डाऊन झाली. परीक्षा म्हणजे किती, आता 3 वर्ष इतकी म्हणजे व्यावसायिक अधोगती इतकी झाली की 200-250 लोकांचा स्टाफ 10 लोकांवरती आला. आणि मग कुठंतरी ती चिडचिड रिफ्लेक्ट व्हायला लागली. आता म्हटलं मला म्हणजे एका क्षणा पण अशा स्थितीला आला होता ना की म्हणजे मला या महाराजांचा इतका राग यायला लागला ना, मला तर अक्कलकोटवरती श्रद्धाच माझी म्हणजे आता तो मला भेटला ना, तो असं त्याचं एकदम पॅनिक झाला की तो माझ्याकडे स्टुडिओ माझ्याकडे मला भेटायला येतो गप्पा मारायला. मी त्याला प्रत्येकाला तेव्हा त्याला हेच सांगतो, किती वाटेल तेवढा त्यांचा राग, म्हणजे तू त्यांचा राग नाही करायचा, आपल्याला अधिकार नाही. काही लोक मला सांगतात आम्ही महाराजांशी भांडतो. मी फक्त एवढंच तुम्हाला मला आलेल्या छोट्याशा अनुभवातनं मी एवढं नक्की सांगेन, भांडायचा अधिकार फक्त त्याला आहे जो व्यावहारिकरित्या आपल्या सद्गुरूवरती प्रेम करत नाही. आणि जो व्यवहाराने प्रेम करतो त्याला भांडण्या विणण्याचे अधिकार नाही. भांडण्याचा अधिकार फक्त त्याला आहे की जो अत्यंत निखळपणे, अत्यंत निस्वार्थपणे आणि कुठल्याही मनामध्ये कुठल्याही फळाची अपेक्षा न ठेवता जो सद्गुरू प्रेम करतो त्यांनी जरूर भांडावं.
आणि त्यांनी भांडलं तर ते महाराज पण त्या भांडणात उतरतात आणि त्याच्या भांडणाला नंतर घेऊन त्याला त्याचं पूर्ण हे करतात, त्याच्या इच्छा पूर्ण करतात. माझ्या सगळ्या मित्रांना, माझ्या सगळ्याच्या जवळच्या माझ्याकडे खूप येतात, अशा खूप लोकांना मी सांगत असतो की आपल्याला बिडायचे अधिकार नाही. भांडायचा अधिकार नाही आपल्याला. राग आला मला स्वामींचा खूप, अरे कसला तुला राग आला, अरे तू असं काय त्यांच्यासाठी करतोय म्हणून तुला राग आला तर सांगायचं. त्यांनी कित्येक मी गमतीत माझ्या मित्रांवर, काय तुला त्यांनी इन्व्हिटेशन दिलं का माझी उपासना कर, तूच करतोय ना, तुला काहीतरी हवंय म्हणून, आणि त्या तुझ्या करतोय त्या सगळ्या कामानिक अपेक्षा आहेत, काहीतरी मला हे हवंय ते हवंय, मी चित्रकार असेल तर मला 4 चित्र हवी आहेत, अजून एवढे पैसे हवेत, वॅगनर असेल तर मला ही गाडी हवी आहे, हे घर असेल तर मला अजून मोठं घर हवंय. कुठलाही असं किती वेळा होतं की आपण काहीच अपेक्षा न करता आपल्या सद्गुरूवर प्रेम करतो, असं फार कमी वेळा होतं. आणि मग या घटनातनं आपण हे शिकायचं की तुम्ही जेव्हा निरपेक्ष करता तेव्हा तो सहस्त्रपटीने देतो. तुम्ही अपेक्षेने करता, मग तुम्ही ते 16 सोमवारचं व्रत केलं, मग मी इतकं व्रत केलं, मग त्याला तुमचं तेवढ्याला तेवढं तुम्हाला रिटर्नमध्ये देणार. तुम्हाला जर रिटर्नमध्ये जर मल्टिप्लिकेशनमध्ये पाहिजे असेल तर यू हॅव नो राईट्स. तुम्ही फक्त कबीर म्हणतात तसं सत्कर्म करो और दर्या में डालो, तसं ती सत्कर्मही करा आणि भक्ती पण तशीच करते राहो. अतिशय निरपेक्ष रेटत करा भक्ती, मग तो तुम्हाला हक्क आपोआप येतो आणि मग ती माऊली तुमच्यासाठी पाठीशी उभी राहते. आता बऱ्याच वेळेला काय होतं की चित्राच्या निमित्ताने आणि माझ्या या कामाच्या स्वरूपामुळे ना लोकांना काय वाटतं की चित्रकार शेखर साने म्हणजे महाराजांचे इतके जवळ आहेत की स्वामी यांच्या शेजारीच बसलेले असतात. तर काही काही अशी वेडी खुळी अतिशय काय म्हणतात ना, हे मी त्या लोकांचं हे नाही करणार, त्या लोकांच्या खूप प्रेमळ अतिशय श्रद्धा असतात. म्हणजे त्यांना त्यांच्या ती मानसिक स्थिती इतक्या त्यांच्या काय बऱ्याच वेळा नाही अध्यात्मात किंवा असे खूप दबलेले समस्येने असलेले लोक जे असतात ना, तर ती अशी खूप त्यांना असं वाटत असतं की आता आपल्याला खूप काहीतरी प्रॉब्लेम आलाय तर आपण शेखर दादांना फोन करा. म्हणजे ते मला फोन करतात की दादा काहीतरी करा ना आम्हाला. तर खरं सांगायचं म्हणजे मी काही महाराज बुवा सत्पुरुष माझ्याकडे कसल्याच 1% काही क्वालिटी नाही. जे काही थोडीफार ती स्वामींची कृपा, वैयक्तिक स्वतःची जी साधना करतो त्याच्यातनं आलेले काही स्वतःचे अनुभव, या पलीकडे माझ्याकडे काही नाही. पण बऱ्याच वेळेला असं होतं ना की माझ्याकडे काही नाही पण तरी सुद्धा तुमची जर श्रद्धा तुमच्या सद्गुरूंवर असेल ना, ते सद्गुरू तुमच्या माध्यमातून कुठल्या तरी एका वेड्याचं काम करतात, या वेड्याला मध्ये घेतात आणि काम करतात, असा अनुभव येतो. मध्ये माझ्या एका कुटुंबाने माझ्याकडे असं एक स्वामींचं चित्र करून घेतलं होतं आणि ते चित्र करून घेतल्यानंतर अचानक एकदा त्यांचा मला फोन आला 2-3 वर्षांनी. म्हणे दादा म्हणे खूप आम्हाला जरा प्रॉब्लेम आलाय सध्या आणि आमचं म्हणे काय झालंय म्हणे मला सध्या पाठीचं दुखणं मागं लागलंय आणि मी 2 महिने झाले म्हणे जॉबवर जाऊ शकत नाहीये आणि कंपनीने आता लेटर पाठवलंय की तुम्ही पुढच्या 15 दिवसात जर हजर झाला नाही तर तुम्हाला कंपनी टर्मिनेट करेल म्हणून. तर दादा तुम्ही काही करा आणि म्हणे मला काहीतरी उपाय सांगा. तर खरंच मी त्यांना पटकन म्हटलं, अहो म्हटलं मी काही महाराज वगैरे किंवा मी असलं काही मला त्यातलं काही कळत नाही म्हटलं, हे तुम्हाला कुठेतरी सत्पुरुषांच्याकडे वगैरे जा म्हटलं, तुम्ही त्यांना विचारा किंवा कुणाला तरी. म्हटलं मी नाही याच्यात सांगू शकत. नाही म्हटलं तुम्हीच सांगा म्हणले, आमचा बाकी कुणावर विश्वास नाही. मी अगदी नम्रपणे सांगतो, मी त्याला चित्र काढत होतो आणि माझ्यात मी आपलं रोजचं जे वाचन अभ्यास, पुराणांचं वाचन, वेगवेगळ्या संदर्भ कुठले तर सतत सत्संगन सतत काहीतरी या रिलेटेड वाचन अभ्यास माझा सतत होत असतो महाराजांच्या इच्छेने. तर मी माझं गणेश सहस्त्रनामाची उपासना बरीच वर्ष माझी आहे. तर त्या गणेश सहस्त्रनामाच्या स्टार्टलाच गम बीजम हुम शक्ती ही स्वहा किलकम चतुर्विध पुरुषार्थ सिद्धते जपादो विनियोग, हा त्याच्यात ती जी सुरुवातीचा तो आहे. तर गम बीजम हुम शक्ती ही स्वहा किलकम, त्यातलं जे गम आणि हुम म्हणजे गम हे ओम गंग गणपती मधला गम आणि ओम वक्रतुंडाय हुम म्हटला हुम. तर हुम नावाचं जे बीज आहे तर त्या अनेक बीजांचे प्रत्येक छोटी छोटी त्याच्यामध्ये काही शक्ती असतात. असं हुम बीज जे आहे ते 4ही पुरुषार्थ प्रदान करतो, असं पुराणातल्या अनेक ग्रंथांमध्ये वगैरे त्याचे उल्लेख आहे. एक त्याचं म्हणजे छोटंसं सायंटिफिक हे सांगतो. हुम म्हणजे हुंकार आणि हुम बीज जे आहे ते महाकालीचं आहे, हुम बीज ते हनुमंताचं आहे, कालभैरवाच्या याच्यात हुम बीज येतं. तर हुम हे जे बीज आहे हे शक्ती बीजच आहे आणि हुम बीजामध्ये हुंकाराची शक्ती आहे. तर तुम्ही जर हुम हा शब्द जर तुम्ही जर म्हणून बघितला तर तुमच्या लक्षात येईल की पोटाच्या खाली नाभीच्या खालचे जे मसल आहेत तिथून मसल पूल होतात आणि वरच्या बाजूला शक्ती वरच्या बाजूला खेचल्या जाण्यासारखी तुम्हाला जाणवतं की मसल खालनं वरच्या बाजूला खेचले जातात. आणि
हुम बीज स्तुंग शक्ती का, हा असं गणेश सहस्त्रनामात सांगितलंय. गम बीजम हुम शक्ती, तर हुम ही शक्ती स्वरूपात, गणपती उपासनेमध्ये हुम ही शक्ती स्वरूपात सांगितली. आणि मूलाधार चक्र जे आहे त्याची देवता गणपती आहे. आणि तुम्ही हुमचा जेव्हा उच्चार करता तेव्हा मूलाधार तुमचं खेचलं जातं आणि मूलाधारातनं वरच्या बाजूला ती शक्तीचा प्रभाव वरती उचलला जातो. तर मी स्वामींचं चित्र काढता काढता त्या ज्या फॅमिलीने मला सांगितले, जे त्यांचं नाव मी मुद्दाम सांगत नाही, तर ते मला म्हणले की माझा जॉब गेलाय आणि पाठीचं दुखणं, आणि मला म्हणे मी झोपून 1.5-2 महिने झाले, आणि म्हणे मला तुम्ही आता काहीतरी उपाय सांगा. तर मी महाराजांच्याकडे बघितलं आणि त्यांना फोनवरती सांगितलं, तुम्ही एक काम करा म्हटलं, तुम्ही वक्रतुंड आहे हुमचा जप करा म्हटलं 3 माळ. पुन्हा सांगतो मी, मला याच्यातलं काही कळत नाही, कुठली म्हणजे ही खरं सांगायचं हा दांभिकपणा आहे माझा सुद्धा, पण तरी सुद्धा महाराज त्यावेळेला सुद्धा कशी काळजी घेतात मी त्यांना सांगून गेलो. आणि 3 माळा सांगितलं, ते म्हणले अहो म्हणे मला बसताच येत नाही, म्हणले मी जप कसा करू, म्हटलं झोपून करा म्हटलं. तर झोपून करणं बरोबर आहे चूक आहे हेही मला माहिती नव्हतं. मी त्यांना सांगितलं झोपून करा म्हटलं, तुम्ही करा 3 माळा सुरू करा म्हटलं, फक्त म्हटलं जप म्हटलं मोठ्याने करायचं. 5-6 दिवसात ती व्यक्ती उठून बसून जप करायला लागली. 7व्या दिवशीपासून त्यांच्या दुखण्यात फरक पडला. 12 दिवसात त्यांचा मसल स्वाजन पूर्ण गेला आणि 13व्या दिवशी ती व्यक्ती कंपनीमध्ये हजर झाली. आणि त्या दिवशीपासून या गोष्टीला 5-7 वर्ष झाली. तेव्हापासून ते मला गुरुपौर्णिमेला मला येतात, नारळ शाल बिल घेऊन येतात. तर एक खरं सांगायचं म्हणजे हे वेडे पण असतात सगळे. माझ्यासारख्या एका बावळट माणसाला महाराज असं काहीतरी करून कुणाच्यासाठी करायला होतात. असे अनेक जणांच्या वेळेला अनेक अनुभव. मी कधी कधी असं एखाद्याला काहीतरी बोलून जातो, ती व्यक्ती अतिशय प्रेमाने ते फॉलो करते आणि त्याला अनुभव येतात, त्याचं काय ते काम होतं आणि त्यांना असं वाटतं की. पण मला त्याच्यात नेहमी सांगावं असं वाटतं की जेव्हा मी या महाराजांचं काम करतो ना, किंवा त्या शक्तीचं जेव्हा काम चालू असतं ना, तर ती शक्ती तुम्हाला फक्त मीडिएटर करते, ते कुणाला तरी काहीतरी सांगायला लावतात. माझी बायको एकदा म्हणली, तिची लहानपणची एक मैत्रीण आहे, ती मला म्हणली तू एवढ्या लोकांना सांगतो, एवढ्या लोकांची कामं होतात म्हणले. तिची एक लहानपणची मैत्रीण आहे, ती पंढरपुरात कुठेतरी असते. तर तिचं काहीतरी नवऱ्याने तिला डिवोर्स हे दिलं आणि अतिशय ती गावंडळ, तिला 3 मुलं आहेत आणि भाषा पण तिची खूप आणीबाणी. तर ती माझी बायको ती मला म्हणली म्हणे, शेखर म्हणे एवढ्या लोकांची तू कामं तुझ्याकडनं होतात म्हणे, काय काय सांगत असतोस म्हणे माझ्या मैत्रिणीला सांग ना काहीतरी म्हणे. तर मी आपलं काम करतो तो म्हटलं, अगं म्हटलं मला काय काय तू पण आता म्हटलं असेच प्रकार करते का म्हटलं. नाही म्हणे तू सांग तिला काहीतरी. तर मी तिला सांगितलं म्हटलं एक काम कर, तिला सांग म्हटलं तो भागवतामधला जप आहे ना म्हटलं, कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः, तो चालू करायला सांग तिला म्हटलं. तर ती म्हणली नाही, त्याला तिच्या नवऱ्याने तिला म्हणजे डिवोर्सची नोटीस दिली. म्हटलं तू करायला सांग तिला म्हटलं. 3 आठवड्यात तिच्या मैत्रिणीचा फोन आला की नवऱ्याने डिवोर्सची केस मागं घेतली. आज त्या गोष्टीला 3-4 वर्ष झाली असतील. गुण्या गोविंदांनी नांदतात. ती तो जप अखंड करते. तेव्हा मी काय कुठला सांगितला होता तो. गमतीचे भाग असे असतात की त्यावेळेला ती माऊली तुम्हाला तुमच्याकडनं ते काम कुणासाठी करून घेते, ह्याच्यात तुम्ही उगीच तुमची स्वतःची महाराजगिरी चालू करण्यात, म्हणजे मला खरंच मी आत्ताही सांगतो, मला याच्यात काडीचे कसले इंटरेस्ट नाहीत की आणि असलं करण्यात करू नये. म्हणजे मी कान पकडून क्षमा मागतो महाराजांची नंतर की बाबा असल्या याच्यात मला कुठेही असले काहीतरी प्रकार मला करू देऊ नका. माझ्याकडनं कधी कधी अनावधानाने हे होतात झालेत, पण तितक्या वेळा महाराजांनी माझी त्याला काळजी घेतली आणि माझा शब्द कधी खाली पडू दिला नाही. थांबू का राहू, चालू राहू दे. मला वाटतं 10:30 1.5 तास झालाय. मला वाटतं इथे आपण थोडं थांबावं असं वाटतंय आणि वाटलं तर पुढच्या आठवड्यातलं ह्याच पुढच्या शनिवार किंवा पुढचा रविवार मला जर परत त्यांनी जर संधी दिली तर परत पुढचा 1.5 तास परत देईन तुम्हाला, कारण अजून माझ्याकडे भरपूर खजिना आहे. खूप आहे, म्हणजे आता किती सांगावं आणि किती त्या घटना काही काय म्हणतात त्याला थांबणाऱ्या नाहीयेत. एवढं नक्की सांगेन की आत्ताच्या नैराश्याच्या काळामध्ये खचू नका. हे सगळं ह्या होतच राहणार. या काही ज्या अवस्था असतात ते सगळं काय म्हणतात त्याला कलियुगामध्ये या सगळ्या घटना घडणार. पॅन्डेमिक आलं ती मग ती भयंकर मोठी काहीतरी, मग लोक असे खचून जातात, डिप्रेस होतात. उलट लॉकडाऊन वगैरे हे जे काळ असतात ना, जसं ते पूर्वीच्या काळी ग्रहण लागलं की उपासनेला लोक बसतात ना, तर काही सत्पुरुष सांगतात बघा, म्हणजे
की आपलं उपास्य आराध्य देवतेचा मंत्र, उपासनेचं एखादं स्तोत्र किंवा तुमचं जी काही आराधना आहे तर ती रेटून करायचा दिवस म्हणजे ग्रहणामधली उपासना. माझ्या आठवणीत मी मागच्या 20 वर्षातल्या 22 वर्षातलं एकही ग्रहण, चंद्रग्रहण असो नाही तर सूर्यग्रहण असो, मी मिस केलेलं नाहीये. अख्खा ग्रहणाचे जर 3 तास ग्रहण असेल तर 3 तास उपासना, आणि हे मी आत्तापर्यंत फॉलो केलं. अतिशय म्हणजे ते म्हणतात ना की तुमच्या जसं आपण शस्त्राला धार करतात ना तसं तुमच्या मंत्राला, तुमच्या स्तोत्राला धार करायचा तो दिवस असतो, म्हणजे तुमचं सूर्यग्रहण चंद्रग्रहण. तसंच एवढंच तुम्ही सगळे विचार करा की हा महाराजांनी तुमचा लादलेला हा जो काळ आहे ना, हा तुमच्या उपासनेसाठी दिलेला काळ आहे. हा जेवढा तुम्ही साधनेत घालवाल तो तुम्हाला पुढच्या सगळ्या लाईफला टर्न करून टाकेल. हे पॅन्डेमिक येणार, अशा पद्धतीचे भयावह प्रसंग तुम्हाला ते सगळ्या न्यूज चॅनल सगळं बघून त्या भयावह स्थितीमध्ये माणूस गांगरून जाणार. पण तेव्हाच फक्त ही स्थिती असते. देवतांनी, सगळ्या देवांनी सुद्धा दरवाजे बंद करून घेतलेत. मंदिरं बंद आहेत, चर्च बंद आहेत, मशिदी बंद आहेत, गुरुद्वारे बंद आहेत. सगळीकडनं सगळ्या देवतांचे दरवाजे सगळ्यांनी बंद केलेत. आणि ते भक्त म्हणतायत आम्ही तुमची आता मजा बघतोय, तुम्ही आता काय करता आम्ही दरवाजे बंद केल्यावर. त्यावेळेला लोक पॅनिक होतात, खचून जातात. आणि तुम्हाला एक सांगतो, म्हणजे माझा जो काही 20-25 वर्षातला वैयक्तिक अभ्यास, वाचन, थोडीफार स्वतःची झालेली साधना, त्याच्यातनं जे मला जे गवसलंय त्यातनं एवढं सांगतो. आपल्या पुराणामध्ये ना आपल्या ऋषी मंडळींनी इतकं भयंकर आपल्यासाठी करून ठेवलंय ना, म्हणजे खरोखर काय नाहीये, कुठला विषय नाहीये, कुठल्या देवतेचं काय नाहीये. आपल्या प्रत्येक पुराणामध्ये प्रत्येक ऋषींनी, प्रत्येक देवतांनी इतक्या प्रकारचा खजिना निर्माण करून ठेवला ना, एक उभं आयुष्य तुमचं, एक पुराण जरी तुम्हाला एक आयुष्यभर समजून घ्यायचं असेल ना तर अख्खं उभं आयुष्य तुमचं संपेल, तुम्हाला पुरणार नाही. एक पुराण अख्ख्या आयुष्याला पुरतं. ब्रह्मवैवर्त पुराण माझं स्वतःचं खूप आवडतं पुराण आहे. इतका खजिना आहे त्याच्यातले मंत्र, स्तोत्र, रचना. मी तर बऱ्याच वेळेला मला मागच्या 20-25 वर्षातली माझी जी काही माझ्या जे थोडीशी काही वेगळ्या आवडी आहेत, मला एखादं स्तोत्र मंत्र आवडला किंवा एखादं काही रचना आवडली, कुठलं सुक्त आवडलं तर मी इमिजिएटली त्याच्यानंतर येणारा जो कुठला, मी सूर्यसिद्धांत पंचांग अतिशय नेटाने फॉलो करतो. मला फार चांगले अनुभव सूर्यसिद्धांत पंचांगाचे आहेत, खूप ॲक्युरेसी मिळते. त्याला फॉलो करून मी आत्तापर्यंत इतक्या प्रकारच्या साधनेचे अनुभव घेतलेत ना की तुम्ही म्हणजे कदाचित हे सांगायला मी फक्त साधना या विषयावर मी जर फक्त बोलायला सांगितलं तर मी 1.5 तासाचे कमीत कमी 4 सेशन घेऊ शकेल, एवढे अनुभव आहेत त्याच्याशी रिलेटेड. पण सगळ्यांना हे सांगायचं की छोट्या छोट्या काय होईना आपल्याकडे एक उपासना, तुम्ही काय म्हणता आम्हाला वेळ नसतो, हे खोटं असतं, वेळ नाहीये वगैरे. पण आपण स्वतःसाठी जर एक 15-20 मिनिटं 25 मिनिटं जर रोज काढू शकलो ना सकाळ संध्याकाळ, तर तुमच्यासारख्या जगात हॅपीएस्ट कुणी असू शकत नाही. जी लोक रडगाणी गातात ना की मला वेळच होत नाही आणि असं नाही, खूप प्रॉब्लेम आहे ना, तुम्हाला सांगतो आपल्याकडे देवतांनी खजिना क्रिएट करून ठेवलाय. तुमची प्रारब्ध बदलू शकतात असे छोटी छोटी स्तोत्र आहेत. आणि किती आहेत, 1-2 नाहीत, हजारात आहेत. काय डोळ्यासाठी चक्षुष उपनिषद आहे, तुम्हाला काय गरिबी दारिद्र्य तुमचं आहे तर वशिष्ठ विरचित तुमचं दारिद्र्य दुःख दहन शिवस्तोत्र आहे. तुम्हाला सगळं ऐश्वर सगळं तुम्हाला पाहिजे, वैभव पाहिजे, तुम्हाला गणेश सहस्त्रनाम आहे. सांसारिक सगळ्या प्रकारच्या तुम्हाला तरुण जायचंय, विष्णू सहस्त्रनाम आहे. तुमचं सगळ्या प्रकारचं भय नाश करायचं आहे, तुमच्याकडे ललिता सहस्त्रनाम आहे. तुम्हाला सर्व प्रकारच्या आपत्तीतनं सुटायचंय, कालभैरव सहस्त्रनाम आहे. काय तुम्हाला किती ठेवलंय आणि किती कराल. एक देवता जरी पकडली आणि तिला फक्त हक्क तुम्ही जो फॉलो केलात, नुसते महाराजांना फॉलो केलं, तुम्हाला दत्तमाला मंत्र केला, काही करायची गरज नाही. फक्त काय असतं माहिती का, मला कधी कधी असे गमतीत माझे मित्र परिवार कुठेतरी विचार, मग ते आम्ही किती वेळा वाचू. मग हे एकदा वाचलं तर त्या लोकांना मला फक्त येऊन फक्त मी एवढंच सांगतो, हे कलियुग आहे, एकदा वाचून काहीच होत नाही. मी एकदा वाचलं, मी रोज एकदा हे वाचतो आणि तरी मला काय अनुभव येत नाहीत, मला असं होतं तसं होतं. मी ते संकटनाशन स्तोत्र रोज करतो. तर त्या लोकांना फक्त मला असं सांगावं असं वाटतं, म्हणजे आता हे आपण सगळ्यांनाच, आपण जे उपासना साधना मार्गात आहोत त्या सगळ्यांनाच मी नम्रपणे सांगतो की जेव्हा कुठलेही स्तोत्र मंत्र हे तुम्ही जेव्हा एन नंबर ऑफ टाइम्स जेव्हा रिपीट मोडवरती ठेवता ना तेव्हा अनुभूती येतात. कारण कलियुगामध्ये कसं असतं की कलियुगामध्ये
मायेचा प्रभाव आविष्कार इतका प्रचंड आहे की तुम्हाला त्याच्यामुळे तुमची उपासना साधना रेटून करताना अनेक अडथळे येऊ शकतात. एक थोडंसं तुम्हाला मी ते विषयांतर करून त्याचं एक उदाहरण देतो. म्हणजे कसं की तुम्ही अतिशय सात्विक भावानी इंटरनेटवरती काहीतरी बघताय आणि इंटरनेटवरती मी काहीतरी सरस्वती शब्द मी हे केला आणि मी इंटरनेटवरती सरस्वती रिलेटेड काहीतरी बघतोय आणि एकदम सरस्वती नावाने कुठल्या तरी एका भयंकर बाईचं काहीतरी म्हणजे तिच्याकडे बघितल्यानंतर तिथे देवीचं रूपच विसरून जाईल असलं काहीतरी चित्र समोर येतं. हा कलियुगाचा प्रभाव आहे. म्हणजे मी माध्यमाचा वापर करतोय, माध्यमाकडे मी काहीतरी माझ्या स्वतःची सात्विकता किंवा सात्विकता मिळवण्यासाठी मी ती सरस्वतीचं काहीतरी सर्च करतोय आणि सरस्वती नावाने भलतंच काहीतरी चित्र समोर येत आहे. हे कलियुग आहे. ह्या कलियुगातला प्रभाव आहे. म्हणजे अडथळे भरपूर आहेत. प्राचीन काळी कसं होतं की लोक अरण्यामध्ये तपश्चर्या करायचे, एकांतात होते, एकूणच जनसंख्या प्रचंड कमी होती. काळामध्ये सात्विकता जशी जशी ती प्रत्येक युगामध्ये थोडी 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 कमी कमी होत गेली आहे. त्यामुळे उपासना जी आहे ना, कलियुगात अनुभव नक्की येतात, पण उपासना तुम्हाला 10 पट करायला लागते. म्हणजे एखादं स्तोत्र एकदा म्हणल्यानंतर त्याचं तुम्हाला हे फळ मिळेल असं जर त्या उपासनेत सांगितलं असेल ना, तर 100% समजायचं की कलियुगात ते 10 वेळा करायचं. एकदा सांगितलं तर आपण धरून चालायचं की याची 10 पट उपासना करायची. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही 10 पट 10 वेळेला ती करून बघा, रिझल्ट असा नाही असं होऊच शकत नाही. अशा किती उपासना आहेत, किती स्तोत्र आहेत, किती मंत्र आहेत. तुम्ही नुसती दुर्गा सप्तशती घेतली तर सप्तश्लोकी दुर्गा आहे. त्याच्यामध्येच मार्कंडेय ऋषींनी सांगितलेलं ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा शिवा क्षमा रात्री स्वहा स्वदा नमस्तुते, नुसता तो 12 नावाचा जप आहे. किंवा मग त्याच्यामध्ये प्रथमम शैलपुत्रीच्या, द्वितीयम ब्रह्मचारिणी, तृतीयम चंद्रघंटिती, कुष्मांडेती, चतुर्थकमम पंचमम स्कंदमातेती, षष्टम कात्यायनीती, सप्तमम कालरात्रिती, महागौरीची, अष्टमम नवम सिद्धिरात्रीच्या, नवदुर्गा हा प्रकृतीता. नवदुर्गेची नावं महर्षी व्यासाने त्याच्यात सांगितली आहे. चंडिकवचाच्या आधी ती आहेत. किंवा देवता सगळ्या देवीला प्रार्थना करतात की मानवाच्या कल्याणासाठी तू काय सांगशील, तेव्हा देवी स्वतः तिची 32 नावाची माला सांगते आणि ती सांगते की कलियुगामध्ये जर कुठल्याही प्रकारचं या महामारी किंवा अशाच कुठले जर हे आली आणि कुठलंही भय त्यांना जर झालं तर त्यांनी जर माझी 32 नावाची माला जर हे केली, दुर्गा, दुर्गतिशमनी, दुर्गा पद्मनिवारिणी, दुर्गमछेदिनी, दुर्गसादिनी, दुर्गनाशिनी, दुर्गतोद्धारिणी, दुर्गनिहंत्री, दुर्गमापहा, दुर्गमज्ञानदा, दुर्गदैत्यलोक दवानला, दुर्गमा लोका, दुर्गमात्मस्वरूपिणी, दुर्गमार्गप्रदा, दुर्गमविद्या, दुर्गमाशिता, दुर्गमज्ञान संस्थाना, दुर्गमध्यानवासिनी, दुर्गमोहा, दुर्गमगा, दुर्गमार्थस्वरूपिणी, दुर्गमासूर संवंत्री, दुर्गमायुधधारिणी, दुर्गमांगी, दुर्गमता, दुर्गम्या, दुर्गमेश्वरी, दुर्ग भीमा, दुर्गभामा, दुर्गभा, दुर्गधारिणी, ओम नमः चंडिकाये. ही नुसती 32 नावं धारण केली तर सर्व भयापासून तुमचं रक्षण मी करीन असं दुर्गेनी यदी आश्वासन दिलंय. या 32 नावाचे 10 पाठ 100 पाठ ते रोज करा. कुठले रोज. किंवा त्याच्यामध्ये कालभैरव अष्टोत्तर शतनाम आहे, कालभैरव अष्टक आहे, देवा उचू नावाचं कालभैरव स्तोत्र आहे. भैरवाची उपासना तुम्हाला कुठल्याही प्रकारची जर तुमची संकट बाहेर पडायचं तर भैरवाची उपासना तुम्हाला तारतेच तारते. किती छोट्या छोट्या स्तोत्र आहेत, 3-3, 4-4 मिनिटाची स्तोत्र आहेत, पण इतकी विलक्षण शक्ती आहे त्यांच्यामध्ये. भैरव अष्टोत्तर शतनाम नावाचं स्तोत्र आहे की जे भगवान शिवानी पार्वतीला सांगितलंय ते आहे. किंवा ईश्वर उवाच नावाचं भगवान शिवानी पार्वती शक्तीचं म्हणजे दुर्गेचं स्तोत्र, फार सुंदर स्तोत्र आहे ते पण. शतनाम ईश्वर उवाच शतनाम प्रवक्ष्यामि शृणुष्व कमलानने यस्य स्मरणमात् दुर्गा प्रीता भवे सती ओम सती सात्वी भवप्रीता भवानी भवमोचिनी आर्या दुर्गा जया त्या त्रिनेत्रा शूलधारिणी पिनाकधारिणी चित्रा चंड घंटा महातपा मनोबुद्धी अहंकारा चित्तरूपा चिताचिती सर्व मंत्रमयी सत्ता सत्यानंद स्वरूपिणी अनंता भाविनी भाव्या भव्या भव्या सदागती शांभवी देव माता च चिंता रत्नप्रिया सदा सर्व विद्या दक्ष कन्या दक्ष यज्ञ विनाशिनी अपर्णानेक वर्णाच पाटला पाटलावती पट्टांबर परिधान कलमंजीर रंजिनी अमेय विक्रमा कुरा सुंदरी सुरसुंदरी वनदुर्गाच मातंगी मतंग मुनी पूजिता ब्राह्मी माहेश्वरी चैंद्री कौमारी वैष्णवी तथा चामुंडा चैव वाराही लक्ष्मीश्च पुरुषाकृती विमलोत्कर्षिणी ज्ञान क्रिया नित्याच बुद्धिदा बहुला बहुल प्रेमा सर्व वाहन वाहन निशुंभ शुंभ हननी महिषासुर मर्दिनी मधु कैटभ हंत्रीच चंडमुंड विनाशिनी सर्वासुर विनाशाच सर्व दानव घातिनी सर्व शास्त्रमयी सत्या सर्वास धारिणी तथा अनेक शस्त्रहस्ताच अनेक अस्त्रधारिणी कुमारी जैक कन्याच कैशोरी युवती अप्रौढाचैव प्रौढाच वृद्ध माता बलप्रदा महोदरी मुक्तकेशी घोर रूपा महाबला अग्निज्वाला रौद्रमुखी कालरात्री तपस्विनी नारायणी भद्रकाली विष्णुमाया जलोदरी शिवदूती करालीच अनंता परमेश्वरी कात्यायनीच सावित्री प्रत्यक्षा ब्रह्मवादिनी ओम नमः चंडिकायै. हे स्तोत्र आहे. अशी अशी अनेक स्तोत्र, अनेक रचना, अनेक साधना आहेत.
कुठलंही एक पकडा, त्याला पकडून रेटून चालू ठेवा, अनुभव येतात. गणेश्वर शास्त्री द्रविड जे काशीमधले अत्यंत विद्वान ब्राह्मण आहेत, ते माझ्याकडे एकदा दोनदा माझ्या भाग्याने स्वामींच्या आशीर्वादाने माझ्याकडे आले. ज्यांना असं समजतात की ज्यांच्या मुखातनं प्रत्यक्ष काशी विश्वेश्वर बोलतात, मागच्या सलग 7 पिढ्या त्यांच्या घराला तो आशीर्वाद आहे. 4 विद्या, त्यांचे संपूर्ण 4 विद्या, संपूर्ण 6 शास्त्र, 18 पुराण, 18 उपपुराण, सगळं मुखोद्गत आहे. काय त्यांना म्हणजे त्यांना काय माहीत नाही, काय येत नाही. 48-50 किलो वजन असलेली विभूती आहे. 1.5-2 तास झोपतात. लोकांच्या घरी यायची वेळ असते त्यांची रात्री 10 ते पहाटे 2:30-3 पर्यंत, रात्री उशिरा येतात. तसेच माझ्याकडे एकदा ते रात्री आले होते. रात्री 10:30 आले आणि पहाटे 3 वाजता गेले. गणेश्वर शास्त्रींच्या मला सहवासामध्ये पण मला अनेक गोष्टी कळल्या. म्हणजे इतकी लोक पॅनिक असतात. तो मला माहिती असतो, तो अच्युतायन महा, अनंतायन महा, गोविंदायन महा, ही 3 जे जप आहेत ललिता त्रिपुर सुंदरींनी सांगितलेले आहेत की तुमच्या कुठल्याही प्रकारचं रोगांचं रक्षण या 3 शब्दांपासून, म्हणजे विष्णू सहस्त्रनामातल्या या 3 नावांमध्ये एवढी ऊर्जा आहे की या 3 नावांमधनं तुमच्या कुठल्याही प्रकारच्या रोगाचा नाश होतो, असं ललिता त्रिपुर सुंदरींनी सांगितलंय. अच्युतायन महा, अनंतायन महा, गोविंदायन महा हा अखंड केला की तुमच्या शरीरातल्या रोगांचा नाश होतो. तर मी गणेश्वर शास्त्रींना एकदा मी प्रेमाने विचारलं, म्हटलं गणेश्वर शास्त्री म्हणलं ह्याचं नेमकं काय, म्हणलं असं सांगितलं की या मंत्रामुळे रोग जातात, म्हणजे नेमकं काय. तर ते मला द्रविड शास्त्रींनी त्याला सांगितलं होतं की याचा नेमका त्याचं जे व्रत ते कसं करायचं. ते म्हणले की एकादशीच्या दिवशी जर समजा पूर्ण कडक उपवास करायचा, फक्त पाण्यावरती राहायचं आणि सकाळी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत मौन पाळायचं आणि मौनामध्ये अच्युतायन महा, अनंतायन महा, गोविंदायन महा असा जर सलग 12 एकादशी केला तर शरीरातला कुठलाही रोग असला तरी जातो. इथे द्रविड शास्त्री. आता द्रविड शास्त्रींसारख्या विभूतीने हे सांगितलंय. असे किती उपाय आहेत, किती. तुम्हाला सांगितलं की कलऊ चंडी विनायका सांगितलंय. तर चंडी म्हणजे साक्षात भगवती दुर्गा मातेची उपासना आणि गणेशाची उपासना या तारतातच. आणि त्यात परत एक सांगतो की गणेश तत्व आणि सद्गुरु तत्व, गणेश आणि दत्तगुरु हे वेगळे नाहीत. म्हणजे मी थोडक्यात त्याचं तुम्हाला डिफाईन करून सांगतो. महागणपती म्हणजे निर्गुण निराकार ब्रह्म. निर्गुण निराकार ब्रह्माला ओंकारामध्ये आपण प्रतिबद्ध करतो. ओंकार म्हणजे आकार उकार मकार. आकार उकार मकार म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश, म्हणजे उत्पत्ती स्थिती लयाच्या देवता, म्हणजेच दत्तगुरु. आपण उलट बघू, दत्तगुरु म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश, म्हणजेच उत्पत्ती स्थिती लयाच्या देवता, म्हणजेच आकार उकार मकार, म्हणजेच ओंकार. ओंकार म्हणजेच निर्गुण निराकार ब्रह्म, म्हणजेच महागणपती. याचा स्टेट अर्थ असे की महागणपती म्हणजे दत्तगुरु. म्हणून श्रीपाद वल्लभा गणेश जयंतीचा जन्म, श्रीपाद वल्लभांचा सुद्धा बघा गणेश जयंतीलाच प्रकट आहे, प्रकट काळ त्यांचा आहे. स्वामी महाराजांच्या चरित्रामध्ये मोरगावच्या महागणपतीच्या स्थानाचा संबंध स्वामी महाराजांनी स्वतः सांगितलाय त्यांच्याशी असलेला. की एकदा भक्त त्यांना विचारतात की स्वामी तुम्ही चैत्र शुद्ध द्वितीयेला का प्रकट झालात गुढीपाडवा सोडून. तेव्हा महाराज म्हणतात ही आमच्या लग्नाची तिथी आहे बरे. तर सगळे लोक म्हणतात ही दिगंबर विभूती आणि लग्न कधी केलं, त्यांचा विवाह कधी झाला. तेव्हा मोरगाच्या दर्शनाला आल्या पुजाऱ्याला, तिथे त्याला मोरगाचे पुजारी दर्शनाला आले असतात अक्कलकोटला. तेव्हा स्वामी मुखातला तांबूल काढून त्यांना देतात. तर त्या मुखातनं मिळालेल्या तांबूलामध्ये त्यांना चांदीचा 10 हात असलेली गणेशाची मूर्ती प्राप्त होते. आणि ते अत्यंत आनंदाने ते मोरगाचे पुजारी सांगायला लागतात अरे हे तर दशभुज वल्लभेश आहेत. आणि मग ते मुद्गल पुराणातला रेफरन्स देऊन सांगायला लागतात की मुद्गल पुराणामध्ये असं सांगितलं की दशभुज वल्लभेश अवतारात गणपतींनी रिद्धी सिद्धींबरोबर लग्न केलं होतं आणि त्याची तिथी चैत्र शुद्ध द्वितीया होती. त्या क्षणी सगळ्या भक्तांना कळतं की महाराज का म्हणाले ही आमच्या लग्नाची तिथी आहे बरे. म्हणून महाराजांचा जो प्रकट दिन आहे तो चैत्र शुद्ध द्वितीयेला आहे, गुढीपाडव्याचा दुसरा दिवस. रिद्धी सिद्धींबरोबर गणपतीने लग्न केलं ती आमच्या लग्नाची तिथी आहे. म्हणजे महाराजांनी इंडिकेट केलंय की मीच तो महागणपती आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की ही जी गणपतीची मूर्ती आहे, तुम्ही जर कधी तुमचं मोरगावला जाणं झालं तर मोरगावला किशोर वाघ जे गुरुजी आहेत त्यांच्या घरामध्ये ही गणेश मूर्ती आहे. काय किती सांगू आपल्या महाराजांबद्दल, अनुभवांबद्दल. कुठेतरी थांबणं गरजेचं आहे. आता थांबतो. पुढच्या आठवड्यात संधी मिळाली तर पुन्हा आपल्यासाठी भेटण्यासाठी परत येईल. स्वामी समर्थ.